चलो चला मित्रांनो, आपल्या समाधान कोकाटे अकॅडमीच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरती मी तुमचं मनापासून स्वागत करतोय. मित्रांनो, टॉपर्स टेस्ट सिरीज आपण जी लॉन्च केलेली आहे त्या टेस्ट सिरीज 2.0 मध्ये आपण 6 नंबरच्या टेस्टचं त्या ठिकाणी डिस्कशन बघतोय. 5 नंबरच्या टेस्ट एकदम व्यवस्थित झालेल्या आहेत. 6 नंबरच्या टेस्टचं डिस्कशन बघतोय. ओके मित्रांनो, 6 नंबरची टेस्ट संसद राज्य विधिमंडळ या घटकावरती आहे. पुढची टेस्ट आपली उद्याच लगेच होते, ती न्याय व्यवस्था या घटकावरती असेल. ओके, लाईन टू लाईन प्रश्न बनवण्याचा मी या ठिकाणी प्रयत्न केलेला आहे. चला बघा, पहिला प्रश्न बघा. पुढील विधाने अभ्यासून योग्य विधानांचा पर्याय निवडा. केंद्र सरकारचं कायदे करणारं अंग म्हणजे संसद. बघा, संसदेच्या बाबतीत बेसिक वर प्रश्न विचारलाय, कारण बेसिक वरती आपल्याला भरपूर प्रश्न विचारले जातात. केंद्र सरकारचं कायदे करणारं अंग म्हणजे संसद, बरोबर आहे. ब्रिटनच्या संसदेप्रमाणे भारताची संसद सार्वभौम नाहीये. बघा, भारतीय संसदीय शासनव्यवस्थेचा स्रोत काय आहे, तर ब्रिटनचं संविधान आहे. पण ब्रिटनच्या संविधानाप्रमाणे भारताची जी काही संसद आहे किंवा ब्रिटनच्या संसदेप्रमाणे भारताची जी काही संसद आहे तर ती सार्वभौम नाहीये मित्रांनो. म्हणजे अमर्यादित अधिकार, अनलिमिटेड अधिकार भारताच्या पार्लमेंटला नाही. न्यायालयीन पुनर्विलोकन, मूलभूत हक्क अशा अनेक गोष्टींमुळे भारताच्या संसदेच्या अधिकारावरती मर्यादा आलेल्या आहेत. ओके, भारतीय संसदीय शासनव्यवस्था स्रोत ब्रिटनचं संविधान आहे, बरोबर आहे. भारतीय संविधानाच्या भाग 6 आहे का मित्रांनो. भाग 5 प्रकरण 2 कलम 79 ते 122 मध्ये भारतीय संसदेसंदर्भात काय आहेत तरतुदी आहेत मित्रांनो. भाग 5 मध्ये आपलं काय रे, स्टेटच्या सगळ्या तरतुदी आहेत. ओके, भाग 5 मध्ये. ओके, हे लक्षात ठेवा. कळतं मी. भाग 5 प्रकरण 3 एमराइट. चलो जायचं पुढं. तर अ ब क हे बेसिक लक्षात ठेवा. चला जाऊया पुढे आपण. कलम 79 पुढील कोणता घटक संसदेचा भाग नाही. मित्रांनो बघा, आता बऱ्याच लोकांना असं वाटत असेल की उपराष्ट्रपती हे संसदेचा भाग आहेत. मित्रांनो, उपराष्ट्रपती हे संसदेचा भाग आहेत, पण कोणत्या अनुषंगाने उपराष्ट्रपती संसदेचा भाग आहेत मित्रांनो. बघा, कलम 89 अन्वये, कलम 89 मध्ये राज्यसभेचा अध्यक्ष आणि राज्यसभेचा उपाध्यक्ष ही 2 पद त्या ठिकाणी देण्यात आलेली आहेत. मित्रांनो, भारतीय संविधानाचा कलम 63 मध्ये उपराष्ट्रपती यांची त्या ठिकाणी तरतूद केली आहे. मित्रांनो, उपराष्ट्रपती हे पद का तयार करण्यात आलेलं आहे, जेव्हा राष्ट्रपतींचं पद रिक्त असेल, जेव्हा राष्ट्रपतींचं पद गैरहजर असेल. कळतंय मित्रांनो, अशा पद्धतीने कलम 62 मध्ये आपण बघूयात की राष्ट्रपतीचं पद जेव्हा रिक्त असेल तेव्हा उपराष्ट्रपती हे राष्ट्रपती म्हणून काम करतील, असं भारतीय संविधानाच्या कलम 65 मध्ये सांगण्यात आलेलं आहे. परंतु मित्रांनो, जेव्हा राष्ट्रपती पदावरती असतात तेव्हा उपराष्ट्रपतींना काहीच काम नसतं. मग अशा परिस्थितीमध्ये कलम 64 मध्ये अशा तरतुदी करून ठेवण्यात आलेल्या आहेत की उपराष्ट्रपती हे राज्यसभेचे पदसिद्ध अध्यक्ष म्हणून काम करतील. कळतंय, म्हणून राज्यसभेचे पदसिद्ध अध्यक्ष हे कलम 64 अन्वये उपराष्ट्रपती म्हणून काम करतात, पण राज्यसभेचे पदसिद्ध अध्यक्ष हे भारतीय संविधानाचे कलम 89 मध्ये आहेत. मी प्रश्न विचारलाय, कलम 79 मध्ये भारताच्या संसदेची रचना दिली. भारताची संसद राष्ट्रपती, लोकसभा आणि राज्यसभा या 3 घटकांची मिळून बनलेली असेल, असं कलम 79 मध्ये सांगण्यात आलेलं. बघा, छोट्या छोट्या संकल्पना आहेत, पण त्या ठिकाणी काय होऊ शकतात, आपल्याला घात करू शकतात. म्हणून मी त्या ठिकाणी सांगितलेलं आहे. सर प्लीज एक रिक्वेस्ट होती, पॉलिटीचे क्वेश्चन राज्यसभा प्रिलिम्सला कोणते एरिया टच होतात प्लीज सांगा. यस, आपली युट्यूबला सिरीज चालू होती त्या संदर्भात. ओके, नका टेन्शन घेऊ. आतापर्यंत संसदेने एकूण किती परिसीमन कायदे केलेले आहेत प्रश्न येणं अपेक्षित आहे. तर किती परिसीमन कायदे केलेले आहेत, 4 परिसीमन कायदे केलेले आहेत. त्यातल्या परिसीमनाबद्दल मी इथं सलग 3 प्रश्न विचारलेले आहेत. मित्रांनो, परिसीमनाच्या बाबतीमध्ये पहिला कायदा बघा, दर 10 वर्षांनी. बघा, कलम 81 मध्ये लोकसभेची रचना दिली आहे आणि कलम 82 मध्ये परिसीमनाबद्दल तरतुदी देण्यात आल्या. परिसीमन 81 आणि 82 ही 2 कलम लक्षात ठेवा. कलम 81 अन्वये रचना आहे आणि कलम 82 अन्वये परिसीमन आहे. दर 10 वर्षांनी लोकसभा असेल, विधानसभा असेल, यांचं 2 अंगानं परिसीमन केलं जातं. एक म्हणजे जागा वाटप आणि दुसरं त्या जागांच्या आधारे मतदारसंघाची निर्मिती. जागांच्या आधारे कशाची निर्मिती, मतदारसंघाची निर्मिती. या 2 अनुषंगाने मित्रांनो परिसीमन केलं जातं, हे लक्षात ठेवा. ओके, तर ते गोष्ट लक्षात ठेवा आतापर्यंत. आणि दर 10 वर्षाच्या जनगणनेच्या आधारे होतं. मित्रांनो, पहिल्यांदा 1951 ची जनगणना, नंतर 61 ची जनगणना, 71 ची जनगणना, नंतर 81 ची जनगणना. पण प्रॉब्लेम काय झाला, 81 ची जनगणनेच्या आधारे चौथं आपल्याला पुनर्रचना करायची होती. पण प्रॉब्लेम असा झाला 1976 ला पहिलं लोकसंख्या धोरण आलं आणि त्याच्यामुळे मित्रांनो
या ठिकाणी परिसीमनामध्ये मोठ्या प्रमाणावरती अडथळे निर्माण झाले आणि मित्रांनो परिसीमनाला स्टॉप करण्यात आलं. कळतंय? आणि नंतर मित्रांनो 2001च्या जनगणनेच्या आधारे नंतर आपण परिसीमन हातामध्ये घेतलं, हे लक्षात ठेवा. कळतंय? तर 1952 ला कायदा आहे, 1962 ला कायदा आहे, 1972 ला कायदा आहे आणि 2002 ला कायदा. आयोग बघा मित्रांनो, 1952 लाच आयोग आहे, 1963 ला आयोग आहे, 1973 ला आयोग आहे आणि इथं 2002 लाच आयोग आहे. मित्रांनो मला कोण सांगेल पहिला परिसीमन आयोग त्याचे अध्यक्ष कोण होते? तर चंद्रशेखर अय्यर. चंद्रशेखर अय्यर हे पहिल्या परिसीमन आयोगाचे अध्यक्ष होते. शेवटच्या परिसीमन आयोगाचे अध्यक्ष होते न्यायमूर्ती कुलदीप सिंग. न्यायमूर्ती कुलदीप सिंग, न्यायमूर्ती कुलदीप सिंग होते. त्यानंतर मित्रांनो इथं BS भार्गव आणि त्याच्या अगोदर लोकूर, JL लोकूर, JL कपूर, सॉरी लोकूरच म्हणतोय, JL कपूर. ओके, हे 4 परिसीमन. बघा ही जनगणना असते मित्रांनो, ही जनगणना असते, ही जनगणना असते, हा कायदा असतो आणि त्या कायद्याची अंमलबजावणी करण्यासाठी मित्रांनो एक काय असतो तर एक काय असतो तर आयोग असतो मित्रांनो, हा आयोग असतो. आणि या आयोगाचे इकडे काय असतात मित्रांनो? अध्यक्ष असतात. बेसिकली एखादा प्रश्न आपल्याला विचारला जाऊ शकतो. आता एक गोष्ट लक्षात ठेवा मित्रांनो, हे पहिले जे 3 आयोग आहेत, हे 3 आयोग जागा वाटप प्लस मतदारसंघ निर्मिती या 2 बाबतीमध्ये आहेत. शेवटचा जो आयोग आहे तो फक्त आणि फक्त मतदारसंघाबाबतच आहे, इथं जागा वाटप केलेलं नाही. पहिले 3 हे जागा वाटपाच्या संदर्भात आहे. मित्रांनो शेवटची जागा वाटप ही 1971च्या जनगणनेच्या आधारे झालेली आहे. तर त्याच्यावरती मी पुढे प्रश्न बनवलेलाच आहे. कळतं मी काय म्हणतो ते? मित्रांनो एक गोष्ट लक्षात ठेवा, 1971 ला थोडं लक्षात ठेवा, मी याच्यावर बोलतोच कारण पुढे भविष्यामध्ये आपल्याला प्रश्न येणार आहेत. मित्रांनो परिसीमन हे 2 अनुषंगाने होत असतं. तुम्हाला काही गोष्टी समजून सांगतो, लगेच फास्ट पुढे जाईल. मित्रांनो परिसीमन जे आहे हे परिसीमन 2 अंगाने होत असतं. मित्रांनो पहिला अंग लोकसभा असेल किंवा विधानसभा असेल यांचं जागा वाटप. ओके, आणि त्यानंतर मित्रांनो जागांच्या आधारे मित्रांनो मतदारसंघाची निर्मिती. मित्रांनो हे दर 10 वर्षांनी केलं जाईल असं भारतीय संविधानामध्ये मित्रांनो तरतूद करून ठेवण्यात आलेली आहेत. कारण दर 10 वर्षांनी आपल्याकडे जनगणना होत असते आणि जनगणनेचे आकडे हातात आल्यानंतर हे परिसीमन करायचं अशी मित्रांनो संविधानामध्ये तरतूद आहे. मी तुम्हाला ते सांगितलं की आताचे जे परिसीमन आहे ओके ते 2001च्या जनगणनेच्या आधारे असलं तरी त्याच्या अगोदर 71चं परिसीमन आपल्याला बघणं गरजेचं आहे. मित्रांनो 1971 नंतर 1981 ला परिसीमन करायचं होतं. पण मित्रांनो इथं पहिलं लोकसंख्या धोरण आलं 1976 ला आणि त्याच्यामुळे जागा वाटप आणि मतदारसंघाची निर्मिती याच्यामध्ये मोठ्या प्रमाणावरती अडथळे निर्माण झाले आणि मित्रांनो त्या ठिकाणी 42वी अमेंडमेंट 1976 ला करण्यात आली आणि त्या ठिकाणी असं सांगण्यात आलं हे जागा वाटप असेल किंवा हे मतदारसंघाची निर्मिती असेल मित्रांनो त्याला सन 2000 पर्यंत स्थगिती देण्यात येईल. जेव्हा 2001च्या जनगणनेचे आकडे हातात येतील तेव्हा आपण बघू आणि म्हणून सर 2000 पर्यंत त्याला स्थगिती देण्यात आली. मित्रांनो 2001च्या जनगणनेचे आकडे जेव्हा हातात आले तेव्हा समजून गेलं की सध्या परिसीमन करणं योग्य नाही आणि म्हणून मित्रांनो 84वी अमेंडमेंट 2001 ला केली गेली आणि त्या ठिकाणी जागा वाटपाला 2026 पर्यंत स्थगिती देण्यात आली. परंतु मित्रांनो मतदारसंघामध्ये निर्माण झालेला इम्बॅलन्स दूर करण्यासाठी 1991च्या जनगणनेच्या आधारे या ठिकाणी पुनर्रचना करण्यास परवानगी देण्यात आली. परंतु मित्रांनो 1991ची जी काही मतदारसंघाची पुनर्रचना होती ती प्रॉपर नव्हती, कोणत्याही परिसीमन आयोगाशिवाय केली गेलेली होती आणि म्हणून मित्रांनो 2003 ला 87वी घटनादुरुस्ती झाली. मित्रांनो जागा वाटपाला स्थगिती 2026 पर्यंत कायम ठेवून मित्रांनो मतदारसंघ बदलायला 2001च्या जनगणनेच्या आधारे परवानगी देण्यात आली. 2001ची जनगणना, 2002चा कायदा, 2002चा आयोग ज्याचे अध्यक्ष न्यायमूर्ती कुलदीप सिंग होते आणि ह्या न्यायमूर्ती कुलदीप सिंग आयोगाच्या शिफारशीच्या आधारे 2008 ला मित्रांनो मतदारसंघाची पुनर्रचना करण्यात आली. मित्रांनो इथपर्यंत तुम्हाला काही गोष्टी क्लिअर झाल्या असतील. मित्रांनो मी रॅपिड मध्ये घेतोय कारण आपल्याला वेळ कमी आहे. मित्रांनो लक्षात ठेवा सध्याच्या लोकसभेच्या जागा, सध्याच्या विधानसभेच्या जागा 71 नंतर बदलल्या गेल्याच नाहीत. मित्रांनो 84वी अमेंडमेंट, 87वी अमेंडमेंट याचा एकत्रित विचार करता 71 नंतर जे काय आता जागा वाटप आहे ते 2026 नंतरच्या जनगणनेच्या आधारे होणार आहे. तोपर्यंत जो आधार आहे तो 1971ची जनगणना आहे. देशातली प्रत्येक राज्य त्या प्रत्येक राज्याच्या लोकसभेचा आधार
लोकसभेच्या जागाचा आधार, विधानसभांच्या जागांचा आधार. सध्या मित्रांनो 1971ची जनगणना आहे. 71 नंतर कुठेही आपल्याला जागा वाटप झाल्याचं आपल्याला मित्रांनो पाहायला मिळत नाही. ही गोष्ट त्या ठिकाणी तुम्हाला लक्षात ठेवायची आहे. आता 2026 नंतरच जागा वाटप होणार आहे. पण मित्रांनो ज्या 1971च्या जनगणनेच्या आधारे जागा मिळाल्या तर त्या जागा मित्रांनो सारख्या मतदारसंघामध्ये डिवाइड करण्याचं काम त्या ठिकाणी झालं. परंतु ह्याच्यामध्ये निर्माण झालेला इम्बॅलन्स दूर करण्यासाठी 1991 ला प्रयत्न झाले आणि शेवटी 2001 ला प्रयत्न झाले. सध्याचे जे मतदारसंघ आहेत तर ते 2001च्या जनगणनेच्या आधारे आहेत. जागा जरी 71च्या जनगणनेच्या आधारे असले तरी मतदारसंघ हे 2001च्या जनगणनेच्या आधारे आहेत. लक्षात ठेवा, तुम्हाला जर प्रश्न विचारला जागा वाटपाचा आधार 1971ची जनगणना सांगायची, तुम्हाला जर सांगितलं मतदारसंघ पुनर्रचनेचा आधार तर सांगायचं 2001. कारण 71 नंतर 91 असेल, 2001 असेल, असं दोनदा परत एकदा मतदारसंघाचं परिसीमन झाल्याचं आपल्याला पाहायला मिळतं. म्हणून सध्या मतदारसंघ परिसीमनाचा आधार ही 2001 ची जनगणना आहे. हे मित्रांनो लक्षात ठेवा. जागा 71, मतदारसंघ परिसीमन 2001. क्लिअर होतंय मी काय म्हणतो ते? 3 प्रश्न आहेत हे लक्षात ठेवा मित्रांनो. हे परिसीमन कायदे 4 आहेत. युपीसी पूर्व परीक्षेला प्रश्न आलाय. त्यानंतर पुढे बघा, महाराष्ट्र राज्याच्या विधानसभा व लोकसभा जागांच्या मतदारसंघाचा आधार अनुक्रमे कोणती जनगणना आहे? मित्रांनो हे नुसतं महाराष्ट्रातच नाही, देशातल्या प्रत्येक राज्याच्या लोकसभेची जागा, देशातल्या प्रत्येक राज्याच्या विधानसभेची जागा यांचा आधार जर असेल, जागा म्हटलं तर 71, मतदारसंघ म्हटलं 2001. पुढे चला बघा, खालील विधाने वाचून योग्य विधानांचा पर्याय निवडा. 1962 पासून याच्या अगोदर बघा परिसीमनाचा इथं पुढे असेल बघा. परिसीमन राज्यांची लोकसभेतील जागांची संख्या व प्रादेशिक मतदारसंघाची पुनर्रचना या प्रक्रियेबद्दल योग्य विधानांचा पर्याय निवडा. बघा 42व्या घटना दुरुस्ती सन 2000, 42व्या घटना दुरुस्तीनं सन 2000 पर्यंत लोकसभेतील जागा वाटप व लोकसभेतील मतदारसंघाची पुनर्रचना आहे की नाही 1971च्याच जनगणनेच्या आधारे असेल असं सांगितलं. बरोबर आहे. 2000 पर्यंत स्थगिती दिली होती, तोपर्यंत 1971ची जनगणना 100% बरोबर आहे. 84वी घटना दुरुस्ती याने राज्यांच्या जागामध्ये नाही तर मतदारसंघाची पुनर्रचना करण्याचा अधिकार दिला. हो, कारण जागाला 2026 पर्यंत स्थगिती दिली, पण मतदारसंघाच्या बाबतीत सांगितलं 1991ची जनगणना घ्या. 87व्या घटना दुरुस्तीने सन 2001च्या जनगणनेच्या आधारावर मतदारसंघाची पुनर्रचना करायला परवानगी दिली. हो, 87व्या अमेंडमेंट असेल, 84व्या अमेंडमेंट असेल, जागा वाटपाला 2026 पर्यंत स्थगिती आहे, पण मतदारसंघ बदलायला परवानगी आहे. 87व्या अमेंडमेंट 2001, 84व्या अमेंडमेंट 1991. 84 आणि 87व्या घटना दुरुस्तीचा एकत्रित विचार करता लोकसभेतील राज्यांच्या जागांची संख्या ही 2026 नंतरच निश्चित केली जाईल. 100% 2026 नंतरच निश्चित केली जाईल. वरील सर्व आताच मी याच्याबद्दल सविस्तर बोललोय. परत प्रश्न येतील, परत करून ठेवा. याच्या अगोदर मित्रांनो बघा, अयोग्य विधानांचा पर्याय निवडा. मित्रांनो जरा इथे थोडा प्रॉब्लेम झाला असेल, अयोग्यच्या ऐवजी योग्य करा म्हणजे तुम्हाला उत्तर व्यवस्थित भेटलं असेल. थोडा माझ्याकडं प्रिंट मिस्टेक झाली. मित्रांनो बघा, महिला रिझर्वेशनच्या बाबतीमध्ये आणि एकूण रिझर्वेशनच्या बाबतीमध्ये हे दोन तरतुदी मी ठेवलेत बघा. मित्रांनो बघा, तुम्ही जर ह्या गोष्टी नीट बघितल्या, ह्या जर तुम्ही गोष्टी नीट बघितल्या, 330 कलम 330 कलम 330 कलम 331 कलम 332 कलम 333 कलम आणि ताईदादांनो 334 कलम हे भाग 16 राज्यांच्या संदर्भातल्या विशेष तरतुदी लक्षात ठेवा. इकडे बघा 330 मध्ये काय सांगितलंय, लोकसभेमध्ये लोकसभेच्या एकूण जागेपैकी एससी आणि एसटी यांना जागा राखीव. मित्रांनो लोकसभेच्या एकूण जागापैकी एससी आणि एसटी यांना 131 जागा रिझर्व्ह आहेत. त्यातल्या 84 जागा एससी ला आणि 47 जागा एसटी ला. तर मी काय म्हणतो ते आता पुढे बघा 331 कलम सांगतं मित्रांनो लोकसभेमध्ये 2 अँग्लो इंडियन कुणामार्फत तर राष्ट्रपती मार्फत नेमले जातील. प्रत्येक राज्याच्या विधानसभेमध्ये मित्रांनो एससी आणि एसटी यांना लोकसंख्येच्या प्रमाणामध्ये जागा दिल्या जातील. प्रत्येक राज्याच्या विधानसभेमध्ये 1 अँग्लो इंडियन राज्यपालांमार्फत नेमले जातील. आणि या सगळ्याचा कालावधी मित्रांनो 334 मध्ये दिला. हा कालावधी संविधान लागू झाल्यापासून 10 वर्ष इतका होता. लक्ष ठेवा. कळतंय मी काय म्हणतो ते? कळतंय का?
ओके. आता हे 131 पैकी सर्वाधिक एसटीला जागा ह्या उत्तर प्रदेशमध्ये आहेत आणि सर्वाधिक एसटीला जागा ह्या मध्य प्रदेशमध्ये आहेत. क्लिअर होतं मी काय म्हणतो ते? मित्रांनो, उत्तर प्रदेशची एकूण सदस्य संख्या 80 आहे. 80 पैकी 17 जागा ह्या अनुसूचित जातींना रिझर्व्ह आहेत. मित्रांनो, कालच्याच मुख्य परीक्षेला उत्तर प्रदेशमध्ये ज्या काही आता एसटीला सुद्धा 2 जागा रिझर्व्ह ठेवल्यात विधानसभेच्या बाबतीत, त्या अनुषंगाने काल प्रश्न आला. इकडल्या अनुषंगाने पूर्व परीक्षेला प्रश्न विचारला जाऊ शकतो म्हणून मी हा प्रश्न डिझाईन केलेला आहे. त्यानंतर सर्वाधिक एसटीला जागा मध्य प्रदेशला आहेत. 29 खासदार आहेत लोकसभेचे. त्यापैकी जर तुम्ही मित्रांनो बघितलं तर मध्य प्रदेशमध्ये 6 सीट्स आहेत एसटीला रिझर्व्ह. महाराष्ट्राचा विचार केला तर महाराष्ट्राच्या 48 पैकी 5 आणि बघा महाराष्ट्राचा जर विचार केला तर मित्रांनो महाराष्ट्रामध्ये 48 पैकी 5 सीट एससी ला आहेत तर मित्रांनो 4 सीट एसटी ला आहेत. कळत आहे? बघा इथं अमरावतीचा ट्रिक्स, अमरावतीचा शिरा सोलापूरला भेटला, हे ट्रिक्स आहे. दीपा नंदुरबारचा गड एसटीने चढली. कळतंय मित्रांनो? अमरावती शी म्हणजे शिर्डी, रा म्हणजे रामटेक आणि सो म्हणजे सोलापूर आणि ला म्हणजे लातूर. हे 5 मतदारसंघ शेड्यूल कास्ट आहेत. तर मित्रांनो, दी म्हणजे दिंडोरी, पा म्हणजे पालघर, ही नंदुरबार आणि ही गडचिरोली चिमूर. हे एसटी साठी राखीव असलेले 4 मतदारसंघ आहेत. करून ठेवा, परीक्षेला प्रश्न विचारला जाऊ शकतो. त्यानंतर मित्रांनो, जर तुम्ही अजून विचार केला तर महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये 29 सीट एससी साठी आहेत तर मित्रांनो 25 सीट एसटी साठी आहेत. कलम 332 अन्वये. मित्रांनो 104व्या घटना दृष्टीनं मित्रांनो 330 असेल, 332 असेल, यांना 2030 पर्यंत मित्रांनो मुदतवाढ देण्यात आलेले आहेत. तर 331 आणि 332 यांचा कालावधी संपुष्टात आणण्यात आलेला आहे. घटना दृष्टी 104/2019. मित्रांनो 106वी घटना दृष्टी 2023 झाली आणि मित्रांनो लोकसभा आणि विधानसभेमध्ये महिलांना 33% सीट्स रिझर्व्ह ठेवण्यात आल्या. त्यासाठी कलम 330 मध्ये 330 ए चा समावेश करण्यात आला, 332 मध्ये 332 ए चा समावेश करण्यात आला आणि महिला रिझर्वेशनचा कालावधी हा 334 ए मध्ये ठेवण्यात आला. 330 ए सांगतं लोकसभेच्या एकूण सीट पैकी 33% सीट्स महिलांना, 332 हे सांगतं विधानसभेच्या एकूण सीट्स पैकी 33% सीट्स महिलांना आणि 334 सांगतं 106वी घटना दृष्टी 2023 लागू झाल्यापासून. कळतं मी काय म्हणतो ती? 106वी घटना दृष्टी लागू झाल्यापासून मित्रांनो त्या ठिकाणी तिचा 15 वर्ष महिला रिझर्वेशनचा कालावधी हा 15 वर्ष असेल. कळतंय? दिल्लीच्या बाबतीमध्ये 239 डबल ए हे काम करत आहे. जम्मू काश्मीरच्या बाबतीत 2019 चा कायदा आहे. पुदुच्चेरीच्या बाबतीत 1963 चा कायदा आहे. बाकी लक्ष ठेवा. कळतंय? हे लक्षात ठेवा. 1900 बघा पुढील विधाने अभ्यासून योग्य विधानांचा प्रयोग. 1962 पासून अनुसूचित जाती जमाती यांचे प्राबल्य असलेले मतदारसंघ संबंधित उमेदवारांसाठी राखीव ठेवण्यात येते. बरोबर. 104वी अमेंडमेंट 2019 अन्वये आरक्षण कालावधी 2030 पर्यंत वाढ करण्यात आलेली आहे. 100% बरोबर आहे. सध्याच्या लोकसभेच्या एकूण जागांपैकी अनुसूचित जमाती यांच्यासाठी अनुक्रमे 84 आणि 87 जागा राखीव आहेत. 131 टोटल होत आहे. लोकसभेच्या एकूण जागांपैकी अनुसूचित जमातींसाठी सर्वाधिक जागा अनुसूचित जमाती विचारले. यासाठी सर्वाधिक जागा मित्रांनो मध्य प्रदेशमध्ये आहेत 29 पैकी 6. उत्तर प्रदेशमध्ये मित्रांनो एससी साठी जागा आहेत 80 पैकी 17. ड चुकलाय. 1 नंबरचा पर्याय तुमचं उत्तर आहे. क्लिअर होत आहे? पट 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 स्लो नाहीच आहे. पुढे बघा मित्रांनो, अयोग्याच्या ठिकाणी जर तुम्ही योग्य केलं तर उत्तर. 106वी अमेंडमेंट 2023 अन्वये लोकसभा विधानसभा यांच्यामध्ये महिलांना 50% नाही होत 33%. 1/3 सीट. या संदर्भात 330 ए 332 ए 239 डबल ए यांचा समावेश करण्यात आलेला आहे. बघा कुठले कलम आहेत? 330 ए 332 ए 334 ए 239 डबल ए ही सगळी त्या ठिकाणी कलम त्या ठिकाणी समावेश करण्यात आलेले आहेत. 334 ए अन्वये त्याचा कालावधी आहे मित्रांनो. एम आय राईट? इथं हे चुकलं, त्यामुळे हे चुकलंय
मित्रांनो अयोग्यच्या ठिकाणी योग्य पाहिजे होतं. 2 नंबरचा पर्याय तुमचं उत्तर आहे. हे जरा करेक्शन करून घ्या. जाऊ पुढे मी 7 झाला. मित्रांनो सभागृह तहकुबी सत्र समाप्ती याबाबत अचूक विधानांचा पर्याय निवडा. मित्रांनो भारतीय संविधानाचं कलम 85 बघा 85(1) आणि 85(2) वरती हे 2 प्रश्न आहेत. मित्रांनो बघा भारतीय संविधानाचं कलम 85, 85(1) आणि 85(2). 85(1) मध्ये सांगितलंय राष्ट्रपतींना योग्य वाटेल त्या ठिकाणी काय म्हणलं मी राष्ट्रपतींना ओके मित्रांनो मी काय सांगतो बघा राष्ट्रपतींना योग्य वाटेल त्या ठिकाणी व त्या वेळेला ती दोन्ही सभागृहाची अधिवेशन बोलू शकतात. म्हणजे 85 क्लॉज एक अन्वये अधिवेशन बोलवण्याचा, अधिवेशनाची जागा ठरवण्याचा, अधिवेशनाची वेळ ठरवण्याचा अधिकार राष्ट्रपतीचा आहे. आणि सेम कलम 174 सब क्लॉज एक अन्वये सेम तो अधिकार राज्यामध्ये राज्यपालांचा आहे. कळतंय मित्रांनो अधिवेशनाच्या संदर्भात तुम्हाला 3 संकल्पना महत्वाच्या आहेत. एक संकल्पना आहे ऍडजॉर्नमेंट ऑफ सिने डाय आणि मित्रांनो तिसरी जी आहे ती प्रोरोगेशन. मित्रांनो ऍडजॉर्नमेंट आणि सिने डाय करण्याचा अधिकार त्या सभागृहाच्या पीठासीन अधिकाऱ्यांचा असतो. हा अधिकार केंद्रामध्ये राष्ट्रपतींचा आहे आणि राज्यामध्ये मित्रांनो राज्यपालांचा आहे. हे लक्षात ठेवा. ऍडजॉर्नमेंट म्हणजे सभागृहाची बैठक निश्चित कालावधीसाठी संपणं. ऍडजॉर्नमेंट ऑफ सिने डाय म्हणजे सभागृहाची बैठक अनिश्चित कालावधीसाठी संपणं आणि प्रोरोगेशन म्हणजे मित्रांनो अधिवेशन संपणं. क्लिअर झालं. आता प्रश्न उरतो मित्रांनो जेव्हा ऍडजॉर्नमेंट होईल, सिने डाय होईल, प्रोरोगेशन होईल तेव्हा सभागृहाच्या समोर प्रलंबित असलेल्या कामकाजावर काही परिणाम होईल का? मित्रांनो एक गोष्ट लक्षात ठेवा जेव्हा ऍडजॉर्नमेंट होईल, सिने डाय होईल तेव्हा सभागृहाच्या समोर जे प्रलंबित कामकाज आहे त्याच्यावर मित्रांनो काहीच परिणाम होत नाही. पुढच्या बैठकीमध्ये सर्व कामकाज, सर्व विधेयक, सर्व नोटिसा शिफ्ट केल्या जातात. मित्रांनो जेव्हा प्रोरोगेशन होईल, अधिवेशन होईल तेव्हा मित्रांनो अधिवेशन 2 दिवसाचं असेल, 3 दिवसाचं असेल, 4 दिवसाचं असेल त्या अधिवेशनासाठी काढलेल्या ज्या नोटीस असतात त्या नोटिसा व्यपगत होतात, रद्द होतात. विधेयक, सूचना, ठराव या सगळ्या गोष्टी मित्रांनो पुढच्या अधिवेशनामध्ये कंटिन्यू केल्या जातात. म्हणजे प्रोरोगेशन जेव्हा होईल तेव्हा अधिवेशनासाठी काढलेल्या नोटिसा वगळता बाकी कुठलाही कंटेंट, कुठलेही विधेयक रद्द होत नाही. पुढच्या अधिवेशनामध्ये ते शिफ्ट केलं जातं. हे लक्षात ठेवा. मित्रांनो जर ब्रिटनमध्ये प्रोरोगेशन झालं, ब्रिटनमध्ये अधिवेशन संपलं तर प्रलंबित असलेलं सभागृहाच्या समोरचं जे काही कामकाज असेल ते सगळं कामकाज रद्द केलं जातं इन प्रोरोगेशन ब्रिटनमध्ये. क्लिअर होतं मी काय म्हणतो ते. मग आता मित्रांनो या ठिकाणी तुम्हाला प्रश्न विचारलाय की तहकुबीमुळे सभागृहाची केवळ बैठक संपते, अधिवेशन नाही. 100% फक्त बैठक संपते, अधिवेशन नाही. सत्र समाप्तीमुळे पूर्ण अधिवेशन संपतात. मित्रांनो सत्र समाप्तीला प्रोरोगेशन म्हणतात, तहकुबीला ऍडजॉर्नमेंट म्हणतात. 100% बरोबर. तहकुबीची घोषणा सभागृहाचे पीठासीन अधिकारी करतात तर सत्र समाप्तीची घोषणा केंद्रात राष्ट्रपती, राज्यात राज्यपाल करतात. बैठक तहकूब केल्याने किंवा अधिवेशनाची सत्र समाप्ती झाल्यामुळे प्रलंबित विधेयकावर तसेच कामकाजावर कोणताही परिणाम होत नाही. 100% मित्रांनो बरोबर. मी ते सांगतोय सत्र समाप्ती जर झाली तर काहीच परिणाम होत नाही मित्रांनो. पण जर अधिवेशन संपलं, सत्र समाप्ती म्हणजेच अधिवेशन संपलं तर फक्त नोटिसा जातात, काहीच बाकी कुठलं कामकाज जात नाही. तहकूब म्हणजे ऍडजॉर्नमेंट मध्ये नोटिसा सुद्धा जात नाहीत. हे लक्षात ठेवा. सगळं विधान मित्रांनो बरोबर आहे. आताच मी तुम्हाला फास्ट रॅपिड मध्ये सांगितलं ऍडजॉर्नमेंट करा, प्रोरोगेशन करा, सिने डाय करा, सगळ्या संकल्पना व्यवस्थित पद्धतीने करा. सेंट्रलच्या अनुषंगाने, स्टेटच्या अनुषंगाने मित्रांनो एखादा प्रश्न या ठिकाणी बसू शकतो. सगळ्या गोष्टी करून ठेवा. कळतंय. मी या ठिकाणी ऍडजॉर्नमेंट बद्दल, सिने डाय बद्दल, प्रोरोगेशन बद्दल बोललोय. ऍडजॉर्नमेंटला जे काय आहे ओके, ऍडजॉर्नमेंटला मित्रांनो गृह तहकुबी म्हणतात. ऍडजॉर्नमेंट ऑफ सिने डायला अनिश्चित काळासाठी गृह तहकुबी म्हणतात.
प्रोरोगेशनला सत्र समाप्ती असं म्हणतात मित्रांनो, किंवा अधिवेशनाची समाप्ती असं बोलतात. या 3 संकल्पना करून ठेवा. या 3 संकल्पना 85 सब क्लॉज 1 मध्ये आहेत. मित्रांनो 85 सब क्लॉज 2 मध्ये सांगितलंय राष्ट्रपतींना पंतप्रधानांच्या सल्ल्याने लोकसभेचं विसर्जन करता येईल, किंवा कलम 174 सब क्लॉज 2 मध्ये असं सांगितलंय राज्यपालांना मुख्यमंत्र्याच्या सल्ल्याने विधानसभेचं विसर्जन करता येईल. मित्रांनो जेव्हा राष्ट्रपती असतील किंवा राज्यपाल असतील लोकसभा किंवा विधानसभेचं विसर्जन करतात, तेव्हा मित्रांनो त्याच्या समोर जे प्रलंबित कामकाज आहे त्या प्रलंबित कामकाजावर काय परिणाम होतात याच्या अनुषंगाने, म्हणजेच लोकसभेच्या अनुषंगाने हे आपण प्रश्न बनवलाय, आणि पुढे जाऊन विधानसभेच्या अनुषंगाने हे आपण प्रश्न बनवलाय. एखादा प्रश्न फिक्स येऊ शकतो, हे लक्षात ठेवा. ओके, पुढे चला बरं, इकडे या, इकडे चला. लोकसभेच्या विसर्जनानंतर कोणती विधेयकं व्यपगत होतील आणि कोणती विधेयकं व्यपगत होणार नाहीत हे या ठिकाणी लक्षात ठेवा. मित्रांनो बघा, मी तुम्हाला एक ट्रिक्स देतो, ती ट्रिक्स लक्षात ठेवा. मित्रांनो इकडे बघा, लोकसभा असेल किंवा विधानसभा असेल, राज्यसभा असेल किंवा विधान परिषद असेल, राष्ट्रपती असेल किंवा राज्यपाल असेल, आणि इथं परिणाम लक्षात ठेवायचं मित्रांनो. विधेयक ही सभागृह जे आहेत, ही सभागृह मित्रांनो 5 वर्षासाठी आहेत. ही सभागृह विसर्जित होतात. ही सभागृह मित्रांनो कायमस्वरूपी आहेत. ही मित्रांनो सभागृह स्थायी आहेत. दर 2 वर्षांनी इथल्या सभागृहांचे 1/3 सदस्य रिटायर्ड होतात. सभागृह विसर्जित होत नाहीत. सदस्य दर 2 वर्षांनी पुन्हा अपॉइंट केले जातात. मित्रांनो त्याच्यामुळे राज्यसभा असेल किंवा विधान परिषद असेल, इथून विधेयकावरती जास्त फरक पडत नाही. जेव्हा ही सभागृह विसर्जित होतात तेव्हा यांनी पारित केलेली विधेयकं, यांच्या समोर प्रलंबित असलेली विधेयकं, याच्यावर काय परिणाम होतो त्या ठिकाणी आपल्याला प्रश्न विचारला जातो. मित्रांनो लक्षात ठेवा, बघा मी कंडिशन्स लिहितो फक्त. लोकसभेत पारित आहे, मात्र राज्यसभेत प्रलंबित आहे. मित्रांनो अजून राष्ट्रपती राज्यपाल पिक्चर मध्ये झाले नाहीत, विधेयक व्यपगत होतं. व्यपगत म्हणजे रद्द होणं. मित्रांनो इथं विधेयक प्रलंबित आहे. मित्रांनो इथं विधेयक पारित झालंय, विधेयक व्यपगत होतं. नीट बघा काय चाललंय. अजिंक्य इकडे लक्ष दे, नमस्कार इकडे लक्ष दे, ये इकडं सर, इकडे बघा. इथं पारित झालंय, मात्र राष्ट्रपती असतील किंवा राज्यपाल असतील यांच्या सहीसाठी प्रलंबित आहे. अजून सही व्हायची तोपर्यंत सभागृहांचं विसर्जन झालं. मित्रांनो विधेयक कायम राहतं, व्यपगत होत नाही, हे लक्षात ठेवा. विधेयक कायम राहतं. मित्रांनो इथं पारित झालंय, राष्ट्रपती किंवा राज्यपालांनी विधेयक दोन्ही सभागृहाकडे पुनर्विचारार्थ पाठवलंय. इथं पुनर्विचार झालाय, मात्र इथं पुनर्विचार सुरू आहे. पुनर्विचार सुरू असतानाच लोकसभा किंवा विधानसभेचं विसर्जन झालंय. मित्रांनो विधेयक व्यपगत होत नाही, विधेयक कायम राहते. किंवा मित्रांनो लक्षात ठेवा. मित्रांनो येतोय आवाज, तुम्ही तुमचा चेक करा, फक्त अजिंक्य आवाज चेक करा, कारण इथं जेवढा आवाज वाढवेल ना तेवढं इथं ब्लर येत आहे किंवा ही होत आहे. थोडा हेडफोन वगैरे लावा, तर खूप मोठा आवाज येऊन जात आहे परत. मित्रांनो विधेयक पारित करण्यासंदर्भात मतभेद निर्माण झालेत. लोकसभा किंवा राज्यसभा इथं मतभेद निर्माण झालेस तर मित्रांनो राष्ट्रपती काय बोलवतात, तर राष्ट्रपती दोन्ही सभागृहाची संयुक्त बैठक बोलवतात. अशाही परिस्थितीमध्ये विधेयक मित्रांनो व्यपगत होत नाही. मित्रांनो विधेयक कायम राहतं, विधेयक रद्द होत नाही, हे लक्षात ठेवा. जर मतभेद निर्माण झाल्यामुळं राष्ट्रपतीने जर संयुक्त बैठक बोलवली असेल तर लोकसभेच्या विसर्जनाबरोबर विधेयक रद्द होत नाही. क्लिअर करा. किंवा मित्रांनो विधानसभेने विधेयक पारित केलंय, विधान परिषदेने विधेयक पारित केलंय, मात्र मित्रांनो राज्यपालांनी विधेयक राष्ट्रपतींकडे पाठवलंय. कलम 200चा वापर करून राष्ट्रपतींकडे विचार सुरू आहे, इकडं विधानसभेचं विसर्जन झालंय. मित्रांनो विधेयक कायम राहतं, नीट लक्षात ठेवायचं. रिव्हिजन करा सगळ्या गोष्टी. किंवा मित्रांनो अशी कंडिशन येऊ शकते, इथं पारित झालंय, मित्रांनो इथं पारित न झालेले किंवा पारित न केलेले किंवा इथं न आलेले असं काय बनवेल बघा. तुम्ही म्हणसाल सर मग इथं प्रलंबितच आहे की नाही, इथं पारितच झालं नाही, इथं अजून आलंच नाही, अशा काहीतरी कंडिशन्स स्पेसिफिक बनवल्या जातील.
विधेयक कायम राहतं. विधेयक कायम राहतं. नीट लक्षात ठेवायचं. हे लय किचकट आहे दादा ताईंनो, लय किचकट आहे. कळतंय? हे वारंवार परीक्षेला येतंय. मी तुम्हाला एक ट्रिक सांगतो. इकडे बघा मित्रांनो, वाक्यात राष्ट्रपती किंवा राज्यपाल शब्द किती देणार बघा. 1 2 3 आणि हिथं हिथं बघा राष्ट्रपती शब्द वाक्यात 3 येणार आहे किंवा हिथं सुद्धा राष्ट्रपती शब्द येणार आहे. वाक्यात राष्ट्रपती शब्द 4 येणार आहे. राष्ट्रपतीच्या सहीसाठी प्रलंबित, राष्ट्रपतीनं पुनर्विचार पाठवलंय, राष्ट्रपतीने जॉईंट सिटिंग बोलवली किंवा राज्यपालांनी राष्ट्रपतीकडे विधेयक पाठवलंय. राष्ट्रपती शब्द वाक्यात 4 देणार आहे. मग जर वाक्यात राष्ट्रपती शब्द दिसला, विधेयक रद्द होत नाही, विधेयक कायम राहतं. हे ट्रिक्स लक्षात ठेवा. म्हणजे तुम्हाला किती वाक्य कटली? 1 2 3 4 वाक्य कटली. कळतंय मी काय म्हणतो ते? किंवा वाक्यात राष्ट्रपती नाही राज्यपाल सुद्धा शब्द दिसला तरी विधेयक रद्द होत नाही, ते विधेयक कायम राहतं. अशी ट्रिक्स लक्षात ठेवा. वाक्यात राष्ट्रपती किंवा राज्यपाल शब्द दिसले, विधेयक रद्द होत नाही. कारण राष्ट्रपती किंवा राज्यपालांकडे विधेयक केव्हा येतं? जेव्हा दोन्ही सभागृहामधली प्रक्रिया पूर्ण होते तेव्हाच. मग एकदा राष्ट्रपती राज्यपालांच्या कार्यक्षेत्रामध्ये विधेयक आलं की त्या विधेयकाबाबतीत अंतिम निर्णय घेण्याचे अधिकार राष्ट्रपती राज्यपालांकडे जातात. सभागृहाच्या विसर्जनाचे त्याच्यावर परिणाम होत नाहीत. हे लॉजिक लक्षात ठेवा. किंवा मित्रांनो, लोकसभा विधानसभेमध्ये विधेयक प्रलंबित आहे, विधेयक प्रलंबित आहे मध्ये काहीच बघू नका, ते रद्दच होतं. किंवा लोकसभा विधानसभेत विधेयक पारित झालंय, मग इथं प्रलंबित पाहिजे, मग ते रद्द होईल. काही लक्ष ठेवा. ट्रिक्स करा, जेवढ्या ट्रिक्स करचाल तेवढा लक्ष ठेवा. सरकारची प्रलंबित आश्वासनं रद्द होत नाहीत. मागील सरकारची विधेयक पारित करणं पुढच्या सरकारवर बंधनकारक नसतं. हे लक्षात ठेवा. लोकसभेचं जरी विसर्जन झालं तरी न्यायाधीशांना पदावर दूर करायचा ठराव रद्द होत नाही. अशा अजून गोष्टी आहेत भरपूर. त्या पुस्तकात व्यवस्थित करण्याचा काय करा, प्रयत्न करा मेरे प्यारे भाईरो बहनो. ओके, सगळे आहेत माझ्या सोबत, सगळे आहेत. काय अडचण येते का सांगा मेरे प्यारे भाईरो बहनो? हे सगळे आहेत. 70 ते 80 लोक. आता बघा 10:54 झालेत. 70 ते 80 लोक लाईव्ह आहेत. हे झालं का रे? आता तुम्हाला इकडे बघा, लोकसभेत बघा वाक्यात जर लोकसभेत प्रलंबित शब्द दिसला ना, विधेयक रद्दच होते, व्यपगत होतात विधेयक. हे लक्षात ठेवा. राज्यसभेत प्रलंबित परंतु लोकसभेने कृती न केलेले बघा विधेयक व्यपगत होणार नाहीत. हे लक्षात ठेवा. लोकसभेने पारित बघा इथं वाक्य जर लोकसभेत पारित दिसला ना, लोकसभेत पारित सर्व विधेयके व्यपगत होतात का? हो, 100%. लोकसभेने पारित केलेलं प्रत्येक विधेयक जातं. बघा लोकसभेने व राज्यसभेने कृती केलेली व राष्ट्रपतींच्या कृतीसाठी प्रलंबित असेल, बघा वाक्यात जर राष्ट्रपती शब्द दिसला तर ते व्यपगत होत नाही. इथं होतात बोललंय, होत नाही. ड गेला, ड ड इथं आहे, ड वरील सर्व आहे, अ ब क तुमचं उत्तर आहे. नीट लक्ष ठेवा. ओके ओके ओके, चलो चलो चलो, ओके. हे बघा पुढे बघा, मंत्री आता मी पुढं आता ह्या विधान लोकसभेवर मी विधेयक घेतले, आता पुढे विधानसभेवर सुद्धा जेव्हा राज्य विधिमंडळाचे प्रश्न लागतील तेव्हा विधानसभेवर सुद्धा क्वेश्चन सेट केलेत, ते तुम्हाला आले पाहिजे ना, या चार्टवरती येतील. इथं मित्रांनो बघा कलम 85 अधिवेशनाच्या संदर्भात कलम आहे, आत्ताच घेतलं. मंत्री व महानिवेदना संसदेच्या कामकाजाबाबत विशेष हक्क कोणत्या कलमाद्वारे प्रदान करण्यात आले? मित्रांनो मागच्याच चॅप्टर मध्ये मी तुम्हाला कलम 88 शिकवला, मागच्या चॅप्टर मध्ये, मागच्याच टेस्ट मध्ये. मित्रांनो मी तुम्हाला सांगितलं की मंत्री असेल किंवा महाधिवक्ता असेल, कळतंय, किंवा केंद्र हा राज्याचा मंत्री आहे आणि हा केंद्राचा मंत्री आहे आणि हा महान्यायवादी आहे. मित्रांनो ही दोनच जोड्याशी आहेत, ह्या दोनच जोड्याशी आहेत ज्यांना दोन्ही सभागृहाच्या कामकाजामध्ये भाग घेण्याचा, दोन्ही सभागृहाच्या कामकाजामध्ये बोलण्याचा, दोन्ही सभागृहाच्या कामकाजामध्ये भाषण करण्याचा अधिकार आहे. दुसरा कोणालाच नाही. हे क्लिअर करा. लोकसभेचे सभापती राज्यसभेच्या कामकाजात भाग घेऊ शकतात का? नाही. लोकसभेचे विरोधी पक्षनेता घेऊ शकतात का? नाही. राज्यसभेचे अध्यक्ष इकडे घेऊ शकतात का? नाही. लोकसभेचा सदस्य असलेला मंत्री राज्यसभेच्या कामकाजात भाग घेऊ शकतो का? हो. राज्यसभेचा सदस्य असलेला मंत्री लोकसभेत येऊ शकतो का? लोकसभेचा सदस्य असलेला मंत्री राज्यसभेत जाऊ शकतो का? हो.
मंत्री 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 केंद्रातला मंत्री, राज्यातला मंत्री. त्याचबरोबर महान्यायवादी, महाधिवक्ता ही दोन्हीही सभागृहाच्या कामकाज जाऊ शकतात, भाषण करू शकतात, वगैरे वगैरे वगैरे. पण मंत्र्यांच्या बाबतीमध्ये लक्षात ठेवा, मंत्र्यांना मतदानाचा अधिकार मिळतो, महान्यायवादी किंवा महाधिवक्त्यांना मतदानाचा अधिकार मिळत नाही. आता मंत्र्यांच्या बाबतीमध्ये मंत्री ज्या सभागृहाचे सदस्य आहेत तेथेच त्यांना मतदानाचा अधिकार मिळतो. मित्रांनो लक्षात ठेवा, मंत्री ज्या सभागृहाचे सदस्य नाहीत तेथे त्यांना मतदानाचा अधिकार मिळत नाही. ही गोष्ट त्या ठिकाणी मित्रांनो तुम्हाला लक्षात ठेवायची आहे. क्लिअर होते का मी काय म्हणतो ते? ओके, हे लक्षात ठेवा. मित्रांनो जरा एकच मिनिट, जरा तुमच्या पासून जरा मी दूर जातो. मित्रांनो प्रश्न पॅटर्न कसे येतात बघा. वनसेवा 2019 ला एक प्रश्न आलाय बघा. तो प्रश्न इथं मला वाटतं तुम्हाला दिसतोय का नाही दिसतोय मला माहित नाही, पण मित्रांनो इथं प्रश्न बघा. विधान परिषदेचे सदस्य असलेले परंतु विधानसभा आणि विधान परिषद अशा दोन्ही सभागृहात खालीपैकी कोण भाषण करू शकतात? मित्रांनो बघा इथं विधान सभा प्लस विधान परिषद अशा दोन्ही सभागृहात कोण भाषण करू शकतात असलेले. मित्रांनो दोन्ही सभागृहात भाषण जाऊन करण्याचा अधिकार एक मंत्रिमंडळाच्या सदस्याला आहे आणि राज्याच्या महाधिवक्त्याला आहे. कलम 177 अन्वये. इथपर्यंत क्लिअर झालं? म्हणून तुमचं उत्तर ब आणि ड पाहिजे. काय पाहिजे? ब आणि ड पाहिजे. पण आता एक गोष्ट लक्षात ठेवा मित्रांनो, प्रश्नात अट काय टाकली? भाषण करणारा हा विधान परिषदेचा सदस्य असला पाहिजे. आता मंत्री हा विधानसभेचा पण सदस्य असू शकतो, विधान परिषदेचा पण सदस्य असू शकतो, पण राज्याचा महाधिवक्ता हा ना विधानसभेचा सदस्य आहे ना विधान परिषदेचा सदस्य आहे. त्याच्यामुळे मित्रांनो याला उत्तरातनं बाजूला करावे लागेल. उत्तर फक्त ब, उत्तर फक्त ब. 3 नंबर सोबत आपण जातोय. प्रॉपर कन्सेप्ट माहित असतील तर तुम्ही ब सोबत गेला असता, पण कन्सेप्टच प्रॉपर माहित नाही, फसला असता. भयंकर आहे मित्रांनो, भयंकर प्रश्नांची काठिण्य पातळी वाढते. मी लाईन टू लाईन प्रश्न बनवतोय त्याचसाठी. बेकार आहे, बेकार आहे. नीट बघा. नुसतं फाकाल्या मारण्यात काय मजा नाही. येईल हे करेल भाऊ. मी ते तुम्हाला माहिती टेसिरीला मी कुठे जाहीर सुद्धा केली नाही तरी एवढी भयंकर. बघा आता बघा बघा 82-83 होती, आता बघा 90-92 वर गेलेला आहे आकडा. 10 वाजून 59 मिनिटं झालेत. ऍप मध्ये लाईव्ह सुरू आहे, युट्यूबला नाही. कामच दिसलं पाहिजे तुमचं, कळतंय? कलम 88 आणि सेम 177 राज्यामध्ये काम करत आहे. हे कलम 88 मध्ये जोड आहे, ही जोडी कलम 177 मध्ये आहे. सेम कलम 177 वर हा प्रश्न आहे. हा 177 वर प्रश्न आहे. उद्या कलम 88 वर असाच प्रश्न विचारला जाईल. म्हणून मित्रांनो मी आयोगाचे प्रश्न जुने बघू 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 मित्रांनो अशा गोष्टी असे प्रश्न सेट करतो. कलम 86 मध्ये राष्ट्रपतींचं अभिभाषण दिलंय. कलम 87 अन्वये राज्यपालांचं विशेष अभिभाषण दिलंय. मग तुम्हाला प्रश्न विचारला जाईल की राज्यपाल कोणत्या कलमा अन्वये विशेष अभिभाषण करतात? कलम 87. तुम्हाला असा प्रश्न विचारला जाईल की राष्ट्रपती कोणत्या परिस्थितीत विशेष अभिभाषण करतात? तर तुम्हाला माहित पाहिजे नव्या लोकसभेची पहिली बैठक आणि दरवर्षी भरणारं प्रत्येक सभागृहाचं पहिलं अधिवेशन. सेम कलम मित्रांनो राज्यामध्ये लागू आहेत. सेम कलम 177, 176, 175, 174. 174 कलमामध्ये राज्य विधिमंडळाची अधिवेशन, 175 कलमामध्ये राज्याच्या राज्यपालांचं अभिभाषण, 176 कलमामध्ये राज्यपालांचं विशेष अभिभाषण, 177 कलमामध्ये मंत्री आणि महाधिवक्ता यांचे पॉवर्स. खेळवा सगळं हे. ओके, पुढील विधाने अभ्यासून योग्य विधानांचा पर्याय निवडा. मित्रांनो बघा, लोकसभा सभापती व उपसभापती यांचं पद रिक्त असेल तर सभापती पॅनेल मधील सदस्य सभापतींचे कार्य पार पडतात. मित्रांनो आता तुम्हाला ट्रिक सांगतो, जेव्हा पद रिक्त असतील तेव्हा राष्ट्रपती लोकसभा सभापतींची निवड करतात. जेव्हा सभापती उपसभापती यांचं पद रिक्त असेल तेव्हा राष्ट्रपती लोकसभा सभापतींची निवड करतात, हे लक्षात ठेवा. आणि जेव्हा सभापती आणि उपसभापती यांचं पद गैरहजर असेल तेव्हा इथं लोकसभेचं 10 सदस्यीय पॅनेल आहे. लोकसभेचं काय आहे? 10 सदस्यीय पॅनेल आहे. त्या पॅनेल मधला एक व्यक्ती सभापती बनतो. हे पॅनेल ही गैरहजर असेल तर मित्रांनो सभागृह सभापतींची निवड करतं, हे लक्षात ठेवा. असा इथं पद रिक्त असेल तर राष्ट्रपतीला अधिकार जातो, पॅनेलला नाही.
आणि पद गैरहजर असतील तेव्हा पॅनेलला अधिकार जातो, राष्ट्रपतीला नाही. म्हणून अ आणि ब चुकलाय. क्लिअर होतं मी काय म्हणतो ती, हे लक्षात ठेवा. ओके, पदरिक्त असणं, पद गैरहजर असणं या बाबतीत भारतीय संविधानाच्या कलम 94 मध्ये तरतूद आहे. 94 मध्ये तरतूद आहे. कळतं? आणि ह्या पॅनेल बाबत कलम 95 मध्ये तरतूद आहे. इथं दिलंय बघा, कलम 95 मध्ये तरतूद आहे. हे ड 100% बरोबर आहे. हे अ आणि ब चुकलाय. कळतंय? सभापती पॅनल मधील सदस्याची नियुक्ती सभापती सदस्यांमधून करतात. हो मित्रांनो, लोकसभेच्या बाबतीत 10 लोकांचा पॅनल आहे, सभापती करतात निवड. राज्यसभेच्या बाबतीत सेम 8 लोकांचा पॅनल आहे, राज्यसभेचे अध्यक्ष निवड करतील. व्यवस्थित पद्धतीने लक्षात ठेवा. कलम 94 पदरिक्त होणं, कलम 95 पदरिक्त झाल्यानंतरची प्रोसिजर. पद गैरहजर असतील तेव्हा काय करायचं, पद रिक्त असतील तेव्हा काय करायचं, सगळं समजून घ्या. कारण वेळ कमी आहे म्हणून मी तुम्हाला सगळ्या गोष्टी सांगत नाही. मित्रांनो, क आणि ड बरोबर आहे. वरचे 2 चुकले, उत्तर 3. लोकसभा अध्यक्षासंदर्भात बिनचूक विधानांचा पर्याय निवडा. घटनेत अध्यक्ष पदासाठी कोणती विशेष पात्रता सांगण्यात आली नाही. 100% मित्रांनो बघा, कोणतीच विशेष पात्रता सांगण्यात आली नाही. लोकसभेच्या बाबतीत असू द्या, विधानसभेच्या बाबतीत असू द्या, अध्यक्षासाठी कुठलीच विशेष पात्रता सांगण्यात आलेली नाही. ते फक्त संबंधित सभागृहाचे सदस्य असावेत एवढेच पुरेसं आहे. ते सरकारी पक्षातलेच असावेत असंही बंधन नाही. कधी कधी विरोधी पक्षातला व्यक्ती सुद्धा त्या पदावर बसू शकतो. ते केवळ लोकसभेचे सदस्य असावेत असं बंधन, असं आहे बघा, ते केवळ लोकसभेचे सदस्य असावेत असं बंधन आहे, काय अडचण नाही. राज्यसभेचा सदस्य तिथे नाही बसू शकत. अध्यक्ष सरकारी पक्षातीलच असतात असं काही नाही, सरकारी पक्षातीलच असतात असं नाही. कळतंय मित्रांनो? एकदा पी संगमा विरोधी पक्षातला व्यक्ती त्या ठिकाणी बसला होता राजकीय अस्थिरतेच्या काळामध्ये. कळतंय? ते फक्त सभागृहाचे सदस्य असावेत, सरकारी पक्षातले वगैरे असावेत असं. सहजता जनरली ते सरकारी पक्षाचेच असतात. हे वाक्य तुम्ही बरोबर म्हणू शकता, कारण सरकारची तिथं मेजॉरिटी असते. कळतं मी काय म्हणतो ते, पण ते सरकारी पक्षातीलच असावेत हे चुकीचं आहे. लोकसभा सदस्य विशेष बहुमताने अध्यक्ष, विशेष बहुमत नाही रे, साधं बहुमत. साधं बहुमत म्हणजे प्रेझेंट राहून वोटिंग करणाऱ्यांच्या निम्म्यापेक्षा जास्त, त्याला म्हणतात साधं बहुमत. कळत आहे? ड चुकला. इथं प्रोटेम स्पीकर वगैरे असतो. सेम प्रोसिजर विधानसभेच्या सभापतीला लावा. सेम सगळी वाक्य विधानसभेच्या सभापतीला किंवा तुम्ही विधानसभेचा अध्यक्ष म्हणा, त्यांना ही वाक्य लावून टाका. सेम. कळतंय? अ आणि ब उत्तर काय रे, 1 नंबरचा पर्याय. चला पुढे, सभागृह नेता, सभागृह नेता आणि विरोधी पक्ष नेता आणि व्हिप्स ही 3 पद अत्यंत महत्वाची असते. सभागृह नेता हे पद गव्हर्नमेंट पार्टीकडे असतात, विरोधी पक्ष नेता हे पद विरोधी पक्षाकडे असतं आणि व्हिप्स हे प्रत्येक पक्षाचं आपलं अंतर्गत संघटन असतं, हे लक्षात ठेवा. सभागृह नेता या पदाला घटनात्मक दर्जा नाही मित्रांनो, हे दोन्ही सभागृहामध्ये आहे पण याला घटनात्मक दर्जा नाही. मित्रांनो, पंतप्रधान किंवा राज्यामध्ये मुख्यमंत्री ज्या सभागृहाचे सदस्य आहेत तिथले ते लीडर ऑफ द हाऊस म्हणून काम करतात, तिथले ते सभागृह नेता म्हणून काम करतात आणि समोरचं जे काही सभागृह आहे ज्याचे ते सदस्य नाहीत तिथं ते एखाद्या दुसऱ्या मंत्र्याला त्या ठिकाणी सभागृह नेता बनवतात, लीडर ऑफ द हाऊस बनवतात. म्हणजेच काय, लीडर ऑफ द हाऊस हे स्वतः पीएम असतात किंवा समोरच्या सभागृहामध्ये ते दुसऱ्या एखाद्या मंत्र्याची काय करतात, निवड करतात. म्हणजे सभागृह नेता निवडण्याचा अधिकार प्राईम मिनिस्टर किंवा राज्यामध्ये चीफ मिनिस्टरचा आहे, हे लक्षात ठेवा. पीठासीन अधिकाऱ्यानंतर हे सगळ्यात महत्वाचं पद असतं, दोन्ही सभागृहामध्ये हे पद असतं. पंतप्रधान जे सभागृहाचे सदस्य असतात तेथील ते सभागृह नेता म्हणून काम करतात आणि समोरच्या, समजा आता सध्या नरेंद्र मोदी हे लोकसभेचे सदस्य आहेत तर ते लोकसभेचे लीडर ऑफ द हाऊस असतील, राज्यसभेमध्ये दुसऱ्या एखाद्या व्यक्तीला ते लीडर ऑफ द हाऊस नेमतील. दुसऱ्या सभागृहातील सभागृह नेत्याची निवड सभापती किंवा अध्यक्ष मार्फत केली जाते. नाही मित्रांनो, प्राईम मिनिस्टर मार्फतच केली जाते किंवा राज्यामध्ये चीफ मिनिस्टर मार्फतच केली जाते. लक्षात ठेवा, विचारलंय काय, बिनचूक, बिनचूक फक्त ब आहे, फक्त ब 2 नंबरच्या पर्यायात आहे. मित्रांनो, विरोधी पक्षनेत्याबद्दल इथं विचारलंय. विरोधी पक्षनेता बघा, लोकसभेमध्ये डिसेंबर 1969 ते 1970 पर्यंत या एका वर्षाचा अपवाद सोडला तर 1977 सालच्या लोकसभा निवडणुकीपर्यंत विरोधी पक्षनेता असं कुठलंही औपचारिक पद किंवा संज्ञा वापरत नव्हते. कारण मित्रांनो, हे पद अशा विरोधी पक्षाला मिळतं ज्याच्याकडे त्या सभागृहाच्या 1/10 पर्यंत जागा असल्या पाहिजे. 1969 पर्यंत मित्रांनो केंद्रात असेल, राज्यात असेल, काँग्रेस पक्ष प्रचंड मेजॉरिटी न्यायचा. त्यामुळे तेवढ्या क्रायटेरिया पूर्ण करणारा विरोधी पक्ष त्या ठिकाणी सापडायचा नाही, म्हणून विरोधी पक्षनेता पद अस्तित्वात नव्हतं. हे वाक्य बरोबर आहे. 6व्या लोकसभा निवडणुकीनंतर ते पद सर्वसंमत झालं, 100% मित्रांनो बरोबर आहे.
1977 साली, कळतं, 1969 साली या पदाला अधिकृत मान्यता मिळाली. 1977 साली कायदा केला गेला आणि या पदाला वैधानिक दर्जा दिला गेला. सभागृहातील मान्यताप्राप्त सर्वात मोठ्या विरोधी पक्ष नेत्याला विरोधी पक्ष नेता मान्यता द्यावं अशी शिफारस पेज समितीने केली होती. मित्रांनो बघा, कारण काय व्हायचं, कधी कधी आता बघा मागची 10 वर्ष काँग्रेसला 110 जागा मिळाल्या नव्हत्या, म्हणून देशाच्या लोकसभेमध्ये विरोधी पक्ष नेताच नव्हता, कारण 110 सीट्स काँग्रेसला मिळाल्या नव्हता. त्याच्या अगोदर मित्रांनो सुरुवातीच्या काळात त्या संबंधित विरोधी पक्षांची अशीच भूमिका होती की 110 जागा कुठल्याच पक्षाला मिळायच्या नाहीत, त्यामुळे विरोधी पक्षनेता हे पद खाली राहायचं. पेज समिती आली होती. पेज समितीने सांगितलं 110चा क्रायटेरिया फॉलो करू नका, सभागृहामध्ये ज्याच्याकडे सर्वाधिक अशा विरोधी पक्षाला हे पद द्या ज्याच्याकडे सर्वाधिक जागा आहेत. 110 जागा नसल्या तरी चालतील, सर्वाधिक जागा असलेल्या पक्षाला हे विरोधी पक्षनेता पद देऊन टाका. कळतंय? पण सरकार काय ते फॉलो करत नसतंय, हे लक्षात ठेवा. 110 जागांचा काय रे नियम आहे, तरच विरोधी पक्षनेता पद दिलं जातं. क्लिअर होतं मी काय म्हणतो ते? हे लक्षात ठेवा. सध्या ह्या पदाला वैधानिक दर्जा आहे, कॅबिनेट मंत्र्याचा त्या ठिकाणी त्याला दर्जा आहे. हे लक्षात ठेवा. वरील सर्व विधान या ठिकाणी बरोबर आहेत. मित्रांनो घटनेचं कलम 101, मित्रांनो घटनेच्या कलम 101 मध्ये सभागृहातल्या जागा रिक्त होण्याबद्दल विविध तरतुदी देण्यात आलेल्या आहेत. कळतंय? सेम राज्यामध्ये 190 कलम आहे. विविध मार्गाने सदस्यांची सभागृहातली जागा रिक्त होते. मग त्याच्यामध्ये दुहेरी सदस्यत्व असेल, राजीनामा असेल, मृत्यू असेल, अपात्रता असेल, अब्सेंट असेल, असे विविध मार्ग आहेत. राजीनामा असेल, असे विविध जागा रिक्त होण्याचे मार्ग दिलेत. त्यातला दुहेरी सदस्यत्व, एकाच सभागृहाचा सदस्य दोन सभागृहाचा सदस्य एक व्यक्ती राहू शकत नाही. जर त्याच्याकडे दोन्ही सभागृहातल्या जागा असतील तर त्याला कुठली तरी एक जागा सोडावी लागेल. त्या संदर्भामध्ये इथं वाक्य दिलेत. मित्रांनो 4 गोष्टी असतात लक्षात ठेवा. लोकसभा प्लस राज्यसभा दोन्ही सभागृहाचा सदस्य असला किंवा विधानसभा प्लस विधान परिषद अशा दोन्ही सभागृहाचा सदस्य असला तर तुम्हाला 10 दिवस दिले जातात. 10 दिवसामध्ये तुम्ही एका जागेचा राजीनामा द्यायचा असतो. कळतंय? तुम्ही शक्यतो राज्यसभेचा द्या किंवा विधान परिषदेचा द्या. जर तुम्ही 10 दिवसामध्ये कुठलीच कृती केली नाही तर तुमची केंद्रामध्ये राज्यसभेची जागा जाते आणि राज्यामध्ये विधान परिषदेची जागा जाते. किंवा कधी कधी मित्रांनो काय होतं की एखादा व्यक्ती संसदेचा सदस्य पण म्हणून निवडून येतो किंवा राज्य विधिमंडळाचा सदस्य म्हणून पण निवडून येतो. जसं की महाराष्ट्रामध्ये सुनेत्राताई पवार ह्या पूर्वी राज्यसभेच्या खासदार होत्या, आता त्या विधानसभेच्या आमदार म्हणून निवडून आलेल्या आहेत. मग मित्रांनो त्यांच्याकडे विधानसभेचं सदस्यत्व नंतर आलं, पूर्वी त्यांच्याकडे राज्यसभेचं सदस्यत्व, म्हणजेच संसद प्लस राज्य विधिमंडळ अशा दोन्ही ठिकाणी सुनेत्राताई निवडून आल्या होत्या. मित्रांनो या ठिकाणी 14 दिवस दिले जातात. 14 दिवसामध्ये राज्य विधिमंडळातल्या आपल्या जागेचा राजीनामा द्यायचा असतो. अन्यथा मित्रांनो त्यांची संसदेमधली जागा काय केली जाते, रिक्त केली जाते. हे लक्षात ठेवा. कारण छोट्या जागेचा राजीनामा द्यावा, पण आता सुनेत्राताईंच्या बाबतीत परिस्थितीच अशी उलटी झाली होती, त्यांना मोठ्या जागेकडून छोट्या जागेकडे यावं लागलं. मग त्यांनी 14 दिवसामध्ये त्यांना चॉईस असते, कोणतीही एक जागा सोडा. जर नाही जागा सोडली तर मित्रांनो मोठ्या जागेला या ठिकाणी कात्री लावली जाते, मोठी जागा या ठिकाणी ऑटोमॅटिकली रिक्त केली जाते. म्हणून या ठिकाणी मित्रांनो संसदेमधली जागा त्या ठिकाणी रिक्त केली जाते. हे लक्षात ठेवा. मित्रांनो लोकप्रतिनिधित्व कायदा 1951 सांगतो तुम्ही लोकसभेच्या किंवा विधानसभेच्या 2 सीटवरून निवडणूक लढवू शकता. आणि जर तुम्ही 2 सीटवर निवडून आला तर तुम्हाला तात्काळ एक जागा सोडावी लागते, अन्यथा तुमच्या दोन्ही सीट रिक्त होतात. जर तुम्ही लोकसभेच्या बाबतीत बघितलं तर राहुल गांधी हे उत्तर प्रदेश, केरळ अशा दोन्ही ठिकाणी निवडून आले होते. त्यांनी केरळमधल्या जागेचा राजीनामा दिला आणि उत्तर प्रदेश मधली सीट कन्फर्म केली. किंवा तमिळनाडूच्या बाबतीत विजय थलपती हे 2 सीट वरून निवडून आलेले आहेत. आता त्यांना कुठल्या तरी एका सीटचा राजीनामा द्यावा लागेल. त्यांच्या जरी 108 जागा असल्या तरी एक जागा त्यांची कमी होणार आहे, कारण ते स्वतः 2 जागेवरून निवडून आलेले आहेत. त्यांना तात्काळ एका जागेचा राजीनामा द्यावा लागेल, अन्यथा त्यांच्या दोन्ही सीट्स रिक्त होतील. कळतं मी काय म्हणतो ते? किंवा एखादा व्यक्ती पहिल्या सभागृहाचा सदस्य असताना जो दुसऱ्या सभागृहात निवडून आला तर त्याची पहिल्या सभागृहातली जागा आपोआप रिक्त केली जाते. या 4 गोष्टी मित्रांनो लक्षात ठेवायच्यात. इकडे बघा, संसदेच्या दोन्ही सभागृहांचा सदस्य निवडून आला तर 14 दिवस नाही तर मित्रांनो इथं 10 दिवस दिले जातात. कळतंय का रे? एका सभागृहाचा राजीनामा द्यावा आणि आता राज्यसभेची जागा रिक्त होते, हे 100% बरोबर आहे. पण इथं टेन्युअर चुकवलंय. संसद व राज्य विधिमंडळ सदस्य असणाऱ्या व्यक्तीने 10 दिवस नाही 14 दिवस, 14 दिवसाच्या आत राज्य विधिमंडळाचा राजीनामा न दिल्यास त्याची संसदेतली जागा जाते, हे बरोबर आहे. पण इथं चुकलाय, म्हणून अ आणि ब चुकलाय. कळतंय? हे लक्षात ठेवा. मित्रांनो एकाच सभा अजून एक चांगली सवय लावा मित्रांनो, इलिमिनेशन मेथड लावायची. अ इथं आहे, वरील सर्व मध्ये पण आहे. कळतंय मित्रांनो? ब इथं आहे, उत्तर 2 नंबरचा पर्याय.
चांगली सवय लावा. इलिमिनेशन मेथडची चांगली सवय लावा. वेळ वाचेल. कंबाईन मध्ये जो वेळ वाचवतो तो सिकंदर होतो, तो जिंकतो, तो विजेता होतो, तो मेन्सला जातो. मेन्सला सुद्धा असंच केलं तर त्याला पोस्ट मिळते. कारण पेपर कव्हर करणं ही सगळ्यात महत्वाची गोष्ट असते मित्रांनो. कळतंय? एका सभागृहाच्या 2 जागेवर निवडून येऊनही एकाही जागेची निवड न केल्यास दोन्ही जागा रिक्त होतात. 100% बरोबर. कार्यरत सभागृहाचा सदस्य दुसऱ्या सभागृहाचा सदस्य म्हणून निवडून आल्यास त्याची पहिल्या सभागृहातली जागा रिक्त केली जाते. मित्रांनो, 100% बरोबर, नो डाऊट. बट चुकला कुठं? चुकला मित्रांनो इथं. क्लिअर होत आहे? टेन्शन मलाही द्यायचं नाही, टेन्शन तुम्ही घ्यायचं नाही, पण परीक्षेत मार्क्स आले पाहिजे. हा, चला पुढे. 16 बघा मित्रांनो, संसद सदस्यांच्या विशेष अधिकारासंदर्भात कलम 105, कलम 194, हे कलम 105 संसद सदस्य, कलम 194 राज्य विधिमंडळाचा सदस्य, हे की नाही, अचूक नसलेल्या म्हणजे चुकीचा पर्याय निवडायचा आहे. सदस्यांना अधिवेशनापूर्वी 40 दिवस आणि अधिवेशनानंतर 40 दिवस अटक करता येत नाही. 100% बरोबर आहे. वरील संरक्षण हे सर्व प्रकारच्या शिक्षा संदर्भात आहे. आहा, फक्त 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 दिवाणी बाबतीत आहे. फौजदारी प्लस प्रतिबंधात्मक बाबतीत हे संरक्षण लागू नाहीये. त्यामुळे सर्व चुकलेलं आहे. फक्त दिवाणी इथं शब्द पाहिजे. सदस्यांना न्याय निर्णय सेवेपासून मुक्त करण्यात आलंय. बरोबर, ज्युरी सर्व्हिसेस. अधिवेशनाच्या काळात त्यांना पुरावे द्यायला ये, साक्ष द्यायला ये, नाही भाग पाडता येणार, ह्याला म्हणतात ज्युरी सर्व्हिसेस. ब मित्रांनो इथं चुकलाय, तुम्हाला चुकीचंच विचारलंय. 2 नंबरचा पर्याय. चला पुढे. पुढील विधाने अभ्यासून योग्य विधानांचा पर्याय निवडा. जॉईंट सिटिंग, जॉईंट सिटिंग. मित्रांनो बघा, घटनेच्या कलम बघा आतापर्यंत एकूण किती जॉईंट सिटिंग झाले आहेत सांगा. आतापर्यंत एकूण किती जॉईंट सिटिंग झालेत? घटनेच्या कलम 108 मध्ये संसदेच्या दोन्ही सभागृहाच्या संयुक्त बैठकीची तरतूद आहे. बरोबर. जर दोन्ही सभागृहामध्ये विधेयक पारित करण्यासंदर्भात मतभेद निर्माण झाले तर दोन्ही सभागृहामध्ये मित्रांनो संयुक्त बैठक घेतली जाते. कलम 108. संयुक्त बैठकीचा स्रोत ऑस्ट्रेलियन संविधान आहे. 100% बरोबर. संयुक्त बैठक बोलवण्याचा अधिकार राष्ट्रपतीचा आहे. 100% बरोबर. आजपर्यंत एकूण 4 संयुक्त बैठका घेण्यात आलेल्या आहेत. 4 झाल्या का रे? 4 झाल्या का 3 झाल्या? 4 झाल्या का 3 झाल्या? मित्रांनो किती झाल्या? 3 झाल्या. सांगा पहिली बैठक. विधेयक सांगा. विधेयक हुंडा प्रतिबंधक विधेयक 1960. कळतंय? हुंडा प्रतिबंधक विधेयक 1960. 1961 ला 1961 ला संयुक्त बैठक झाली. मित्रांनो तारीख होती 6 व 9 मे. 6 व 9 मे. त्यानंतर मित्रांनो बँकिंग सेवा आयोग रद्द करायचा होता. बँकिंग सेवा आयोग रद्द करायचा होता. बँकिंग सेवा आयोग काय करायचा होता? रद्द करायचा होता. 77 चा विधेयक आहे. 1977 च विधेयक आहे. मित्रांनो संयुक्त बैठक घेण्यात आली 16 मे 1978 ला. कधी घेण्यात आली? 16 मे 1978 ला घेण्यात आली. हे परीक्षेला विचारलं जाईल. ओके, या ऋतूच्या मॅडम बरोबर बरोबर. ओके, आणि तिसरा आहे मित्रांनो, तिसरा आहे दहशतवाद प्रतिबंधक विधेयक. कळतंय का रे? दहशतवाद प्रतिबंधक विधेयक. दहशतवाद प्रतिबंधक विधेयक कधीचा आहे? सन 2002 चा आहे. कधीचा आहे? सन 2002 चा आहे. कळतंय? हा. संयुक्त बैठक कधी झाली? कधी झाली रे? 26 मार्च 2002 ला झाली. कधी झाली? 26 मार्च 2002 ला झाली. मित्रांनो संयुक्त बैठकीचा अध्यक्ष कोण असतं? अध्यक्ष कोण असतं रे? सांगा. लोकसभेचा सभापती. तो नसेल तर लोकसभेचा उपसभापती. तो पण नसेल तर राज्यसभेचा उपाध्यक्ष. मित्रांनो राज्यसभेच्या अध्यक्षाला या ठिकाणी अध्यक्ष बनता येत नाही कारण तो सदस्य नसतो. गणपूर्ती किती लागते? दोन्ही सभागृहाच्या 1/10. विधेयक कुठल्या बहुमताने पारित होतात? साध्या बहुमताने पारित होतात. कुठल्या विधेयकांना ही तरतूद लागू आहे? सामान्य विधेयक आणि वित्त विधेयक. कुठल्या विधेयकांना ही तरतूद लागू नाही? धन विधेयक आणि घटना दुरुस्ती विधेयक. किती पोस्टमार्टम करू रे? प्रश्न फिक्स येणार आहे. पुढे चला. हा, उत्तर काय रे? ड चुकलाय ना? अ ब क कुठे आहे? 3 नंबरचा पर्याय. पुढील विधाने अभ्यासून योग्य विधानांचा पर्याय निवडा. बघा, पब्लिक बिल अँड प्रायव्हेट बिल प्रश्न येऊ शकतो. सार्वजनिक विधेयक. मित्रांनो पब्लिक बिल
सार्वजनिक विधेयक आणि खाजगी विधेयक. मित्रांनो, हे विधेयक मंत्री मांडतो. विधेयक मंत्री सोडून कोणता पण सदस्य मांडतो. हे लक्षात ठेवा. हे सरकारच्या धोरणासंदर्भात असतं. ही सरकारी धोरणं असतात. ही विरोधी पक्षाची एखाद्या सार्वजनिक मुद्द्याबाबत मित्रांनो भूमिका असते. हे विधेयक सभागृहात मांडायचं असेल 7 दिवसाची पुरुषना द्यावी लागते. हे विधेयक सभागृहात मांडायचं असेल तर 1 महिन्याची पुरुषना द्यावी लागते. मित्रांनो, सरकारी विधेयक पारित होणं तुलनेनं सोपं असतं. खाजगी विधेयक पारित होणं तुलनेनं अवघड असतं. सरकारी विधेयक जर पारित झालं नाही तर सरकारला राजीनामा द्यावा लागतो. खाजगी विधेयक जर पारित झालं नाही तर सरकारला राजीनामा द्यायची गरज नसते. किती सांगू रे. सरकारी विधेयक कोण तयार करतं? सरकारचा लॉ डिपार्टमेंट. खाजगी विधेयक कोण तयार करतं? ज्यानं मांडलंय तो सदस्य. यावर इकडे सार्वजनिक विधेयक हे सदस्य किंवा मंत्र्याद्वारे मांडलं जातं. नाही रे, फक्त मंत्र्याद्वारे. सार्वजनिक विधेयक सभागृहात मांडण्यापूर्वी 1 महिना नाही रे, 7 दिवस. धन विधेयकाबाबत लोकसभेच्या तुलनेत राज्यसभेला अत्यंत कमी अधिकार आहेत. हो मित्रांनो, राज्यसभा धन विधेयक फेटाळू शकते का? नाही. सुधारणा करू शकते का? नाही. सुचवू शकते का? हो. बरं, सुचवलेल्या सुधारणा मान्य करा लोकसभेवर बंधनकारक आहे का? नाही. प्रलंबित ठेवू शकते का? हो. किती दिवस? 14 दिवस. 14 दिवसानंतर काय होतं? ते विधेयक लोकसभेप्रमाणेच पारित होऊन जातं. कमी अधिकार आहेत. कळतं मित्रांनो? विचारले काय? योग्य 3 आहे. ओके, जाऊ पुढं. लोकलेखा समिती. मित्रांनो बघा, 3 फायनान्शियल समिती आहेत. लोकलेखा समिती, लोकांदाज समिती, उपक्रम समिती. 3 समित्या पाठ करायच्या. मित्रांनो, अजून 2 आहेत बघा. अंदाज समिती आणि त्यानंतर मित्रांनो उपक्रम समिती. ह्या 2 समित्या सुद्धा तुमच्यासाठी खूप म्हणजे खूप जास्त महत्वाच्या आहेत. मित्रांनो, ही अंदाज समिती 1950 ची आहे. ही उपक्रम समिती 1964 ची आहे. मित्रांनो, ही शिफारस ही जॉन मथाई समितीच्या शिफारशीच्या आधारे आली. ही कृष्ण मेनन समितीच्या शिफारशीच्या आधारे. मित्रांनो, याच्यामध्ये 30 सदस्य असतात सर्वच्या सर्व लोकसभेचे. याच्यामध्ये 22 सदस्य आहेत. 22 सदस्यापैकी 15 लोकसभेचे, 7 राज्यसभेचे. नीट हे समिती लक्षात ठेवा. मित्रांनो, इथं लोकलेखा समिती दिली. लोकलेखा समिती काय म्हणतो मित्रांनो बघा, लोकलेखा समितीची स्थापना ग्रेट ब्रिटन कडून घेण्यात आली. बरोबर आहे. 1919 च्या कायद्यानुसार 1921 मध्ये स्थापन करण्यात आली. हो, सर्वात जुनी फायनान्शियल कमिटी हीच आहे. 1967-68 पासून समितीचा अध्यक्ष हा विरोधी पक्षातला असावा असा नियम नाही रे, संकेत आहे. ओके, का चुकला? विनियोग लेखे व कॅगच्या अहवालाचं परीक्षण कार्य पार पडते. 100% बरोबर आहे. म्हणून कॅगला या समितीचा कान डोळे काय असेल ते मार्गदर्शक मित्र तत्वज्ञ वाटाळ्या बोललं जातं. ओके, अ ब ड 2 नंबरच्या पर्यायात आहे. ह्या बाकी सुद्धा समित्या करून ठेवा मित्रांनो. शून्य काळासंदर्भात बिनचूक विधानाचा पर्याय निवडा. भारताच्या संसदीय कार्यपद्धतीने निर्माण झालेली ही पद्धत आहे. 100% बरोबर. 1954 पासून ही संकल्पना, 54 नाही रे, 54 नाही, 1962. 54 पासून तर लक्षवेधी आली. लक्षवेधी आली. कळतंय? लक्षवेधीचा उल्लेख नियमात आहे, शून्यावरचा उल्लेख नियमात नाही. शून्य काळी सदस्यांना कोणती पुरुषांना मुद्दे उपस्थित करण्याचे एक महत्वाचं साधन आहे. यस, कोणती पुरुषांना द्यायची गरज नसते. पण तुम्हाला सकाळी 10 वाजेपर्यंत मित्रांनो त्या ठिकाणी तुम्हाला सभापतींकडे किंवा महासचिवांकडे तुम्हाला नाव नोंदणी करावी लागते. हे मात्र खरं आहे. रवी रे आणि शिवराज पाटील यांनी याचा पाया घातला. 100% बरोबर आहे. याचा हे बरोबर 12 सुरू होतं. 12 ते 1 वाजता संपली पाहिजे असा नियम आहे. याला कारण 1 ते 2 जेवणाची सुट्टी, परत 2 नंतर दैनंदिन कामकाज सुरू होतं. औपचारिक पद्धतीने ह्याचा वापर केला जातो. मित्रांनो, हे लक्षात ठेवा. 3 मिनिटं वेळ त्या ठिकाणी एका सदस्याला दिला जातो. हे लक्षात ठेवा. ओके, पूर्व नोटीस नाही, पण पूर्व नाव नोंदणी करावी लागते. ओके, इथं 54 च्या ऐवजी 62 पाहिजे म्हणून ब चुकलाय. 54 ला लक्षवेधी आली आहे. ओके, ब घालवा. ब इथं गेलाय. इथं उत्तर अकड तुम्हाला मिळालेलंच आहे. 21. पुढील अचूक विधानाचा पर्याय निवडा. भाग 6 मधील कलम 168 212 दरम्यान राज्य विधिमंडळाबाबत तरतूद आहे. 100% बरोबर मित्रांनो. ओके, भाग 6 प्रकरण 3. ओके, पहिल्यामध्ये जनरल प्रोव्हिजन, दुसऱ्यामध्ये एक्झिक्युटिव्ह, तिसऱ्यामध्ये लेजिस्लेटिव्ह. 168 212 100% बरोबर आहे. घटनेच्या कलम 168 मध्ये राज्य विधिमंडळाची तरतूद आहे. 100% बरोबर आहे. राज्य विधिमंडळ मित्रांनो एकगृही असू शकतं किंवा द्विगृही असू शकतं असं कलम 168 मध्ये सांगितलंय.
जेव्हा ते द्विगृही असेल तेव्हा त्यातलं एक सभागृह विधानसभा म्हणून ओळखलं जाईल, एक सभागृह विधान परिषद म्हणून ओळखलं जाईल. आणि जेव्हा ते एकगृही असेल तेव्हा ते सभागृह विधानसभा म्हणून ओळखलं जाईल, असं कलम 168 मध्ये सांगितलेलं आहे. कळतंय? विधानसभेच्या रचनेशी संबंधित तरतूद 170 मध्ये आहेत आणि विधान परिषदेच्या रचनेच्या बाबतीत तरतूद 171 मध्ये आहेत. 4 100% बरोबर. पुढे बघा मित्रांनो, राज्यामध्ये विधान परिषद नष्ट करणं किंवा निर्माण करणं याबाबतच्या तरतुदीबाबत अचूक विधानांचा पर्याय. मित्रांनो, भारतीय संविधानाचं कलम 169. मित्रांनो, भारतीय संविधानाच्या कलम 169 मध्ये विधान परिषद निर्माण करणं किंवा नष्ट करणं याबाबत तरतुदी देण्यात आलेल्या आहेत. मित्रांनो, या बाबतीत 2 टप्पे आहेत. पहिला टप्पा, संबंधित राज्याच्या विधानसभेनं विशेष बहुमताने ठराव पारित करावा. तो ठराव संसदेकडे जावा आणि संसदेचं त्याला साध्या बहुमताचं समर्थन मिळावं. संपला विषय. त्या राज्याच्या विधानसभेने विशेष बहुमताने ठराव पारित करावा, संसदेचं त्याला साध्या बहुमताचं समर्थन मिळावं. दॅट्स ओव्हर. 2 गोष्टी लक्षात ठेवा मित्रांनो. विधानसभेचा ठराव संसदेवर बंधनकारक असतो का? नाही. संसद विधानसभेच्या ठरावाशिवाय विधान परिषद निर्माण किंवा नष्ट करू शकते का? नाही. म्हणजे विधान परिषद निर्माण करण्याचा किंवा नष्ट करण्याचा एकतर्फी अधिकार ना विधानसभेला आहे ना संसदेला आहे. क्लिअर होतंय का मी काय म्हणते? हे नीट लक्ष ठेवा. प्रश्न बघा काय. विधान परिषद नष्ट किंवा निर्माण करण्याची तरतूद 169 मध्ये आहे, बरोबर. राज्यातील विधान परिषद नष्ट किंवा निर्माण करण्याचा अधिकार संसदेला आहे, 100% बरोबर. राज्यातील विधान परिषद नष्ट किंवा निर्माण करण्याचा ठराव संबंधित राज्याच्या विधानसभेनं विशेष बहुमताने ठराव पारित करावा, 100% बरोबर आहे. राज्य विधानसभेच्या ठरावाशिवाय संसदेला विधान परिषद नष्ट किंवा निर्माण करण्याचा अधिकार नाही किंवा तसा कायदाही करता येत नाही, 100% बरोबर. सगळंच विधान काय मित्रांनो, सगळ्याच गोष्टी मित्रांनो त्या ठिकाणी तुम्हाला बरोबर सांगता येऊ शकतात. मित्रांनो, काही गोष्टी लक्षात ठेवा, अजूनही काही गोष्टी लक्षात ठेवा, वेळ गेलेली नाही. मित्रांनो बघा, आपली जी नवीन नोट्स येते त्याच्यामध्ये मी काही गोष्टी टाकल्यात. कोणत्या राज्याने विधान परिषद बरखास्त केलेली आहेत? मित्रांनो, त्याच्यामध्ये वेस्ट बेंगॉल आहे, मित्रांनो त्याच्यामध्ये पंजाब आहे आणि त्याच्यामध्ये तमिळनाडू आहे. हे लक्षात ठेवा. या राज्यांनी आपलं विधान परिषद बरखास्त केलेले आहेत. स्थापनेपासूनच विधान परिषद असलेले राज्य, अशी राज्य सांगा ज्या राज्यामध्ये स्थापनेपासूनच विधान परिषद आहे. ज्याच्यामध्ये मित्रांनो बिहार येतंय, ज्याच्यामध्ये महाराष्ट्र येतंय, ज्याच्यामध्ये मित्रांनो कर्नाटक येतंय, ज्याच्यामध्ये उत्तर प्रदेश येतंय, ज्याच्यामध्ये तेलंगणा सुद्धा येईल. हे लक्षात ठेवा. सध्या विधान परिषद कुठल्या कुठल्या राज्यामध्ये आहे मित्रांनो बघा, आंध्र प्रदेश आहे, महाराष्ट्र आहे, कर्नाटक आहे, बिहार आहे, उत्तर प्रदेश आहे आणि मित्रांनो तेलंगणा आहे. कळतंय? हे लक्षात ठेवा. इथल्या विधान परिषदेची जी काही सदस्य संख्या आहे याच्या मित्रांनो माग तुम्हाला क्रम लावा असा प्रश्न आला. मी जोड्या लावाला प्रश्न पुढे टाकलाय. मागच्या कंबाईन मेन्सला जोड्या लावाला क्रम लावा, विधान परिषदेच्या सदस्य संख्येनुसार त्यांचा क्रम लावा असा प्रश्न आला होता. मी तुम्हाला पुढे जोड्या लावाला प्रश्न टाकलाय. कळून घ्या. सगळ्या गोष्टी करून ठेवा मित्रांनो. काय विचारायला आयोग सांगता येत नाही, मला जेवढं देण्याचा प्रयत्न करतोय तेवढं देतोय. भेटलेल्या राज्य विधानसभेची किमान सदस्य संख्या कळतंय 170, इथं 560 ते 500, किमान 60 कमाल 500. विधान परिषदेची कलम 171. ओके ओके, इकडे बघा, किमान 40, महत्तम त्या राज्याच्या विधानसभेच्या 1/3, कलम 171. कळतंय? हे नीट लक्ष ठेवा. विधानसभेची कमाल सदस्य संख्या, विधान परिषदेची कमाल सदस्य संख्या किंवा किमान सदस्य संख्या नीट करून ठेवा. एखादा प्रश्न फिक्स बनेल. क्लिअर होतं मी काय म्हणतो ते? हे लक्षात ठेवा. 60 ते 500 आणि मित्रांनो 40 ते 1/3 ऑफ संबंधित राज्याची विधानसभा. क्लिअर होत आहे? 25, महाराष्ट्र विधानसभेबद्दल अयोग्य विधानांचा पर्याय निवडा. विधानसभेबद्दल, अरे यार ह्यांनी परत हे केलं मित्रांनो, इथं विधान परिषद पाहिजे. अरे यार, इथं विधान परिषद पाहिजे. ओके मित्रांनो बघा, विधान परिषदेच्या बाबतीमध्ये 506 सदस्य हे अप्रत्यक्ष निवडले जातात आणि 106 सदस्य हे राज्यपालामार्फत नॉमिनेट केले जातात. हे मी सांगा, इथं 506 पैकी 1/3 सदस्य, 1/3 सदस्य, 1/12 सदस्य, 1/12 सदस्य असं येतं. 1/3 सदस्य हे विधानसभा सदस्याकडून, 1/3 सदस्य हे लोकल गव्हर्नमेंट मधून, 1/12 पदवीधर आणि 1/12 शिक्षक असं आहे. आणि 1/6 हे मित्रांनो CLASS, कॉपरेटिव्ह सेक्टर, लिटरेचर, आर्ट्स, सोशल सर्व्हिस, सायन्स. ओके, मी आता महाराष्ट्राच्या बाबतीत घेतो मित्रांनो. महाराष्ट्राच्या बाबतीमध्ये 78
ही विधान परिषदेची संख्या आहे. यातली जर 12 बाजूला काढली हे राज्यपालाची तर खाली जातात 66. 66 पैकी 30 सदस्य विधानसभेचे, 22 सदस्य लोकल गव्हर्नमेंटचे आणि मित्रांनो 7 सदस्य पदवीधरांचे आणि 7 सदस्य शिक्षकांचे. असं आहे. हे तर फक्त पदवीधरांचे 14 दिले नाही, 7 शिक्षक आणि 7 पदवीधर. मित्रांनो पदवीधरांचे मतदारसंघ सुद्धा तुम्हाला सांगतो. हे पदवीधरांचे जे मतदारसंघ आहेत मित्रांनो बघा, मुंबई आहे, अमरावती आहे, संभाजीनगर आहे, त्यानंतर पुणे आहे, म्हणजे का मुंबई आहे, अमरावती, नाशिक आहे, अजून नाशिक आहे, कोकण आहे, नागपूर आहे. बघा बरं झाले का 7? मुंबई, अमरावती, संभाजीनगर 3, पुणे 4, नाशिक 5, कोकण 6 आणि नागपूर 7. इथून एक शिक्षक एक पदवीधर अशी 14 लोक इथून निवडून येतात. एक शिक्षक एक पदवीधर. कळतं हे लक्षात ठेवा. ओके, इथं करेक्शन करून 3 नंबर उत्तर घ्या. विधान परिषद व सदस्य संख्या जोड्या जुळवा. बघा आंध्र प्रदेशची 58 आहे मित्रांनो. बघा इथं बऱ्याच पुस्तकामध्ये 50 आहे. 50 प्लस 8 सदस्य राज्यपालामार्फत नामनिर्देशित केले जातात. हे लक्षात ठेवा. असं आहे. काही ठिकाणी 50 पण आहे. बिहारची 75 आहे. अजून मित्रांनो कर्नाटक आहे ना, कर्नाटकची सुद्धा 75 आहे. महाराष्ट्राची 78 आहे. ओके, हे लक्षात ठेवा. सध्या 6 ठिकाणी विधान परिषद आहे. तेलंगणाची 40 आहे, उत्तर प्रदेशची 100 आहे. तुम्हाला उत्तर प्रदेशची सर्वाधिक असणार तुम्हाला माहितच पाहिजे होतं. डच 1 2 नंबरचा पर्याय. परत प्रश्न विचारला जाऊ शकतो, हे लक्षात ठेवा. ओके, आता सांगितलं 1/3 बघा विधान परिषद 1/3 सदस्य विधानसभा सदस्य, 1/3 सदस्य स्थानिक स्वराज्य संस्था, 1/12 शिक्षक, 1/12 पदवीधर, 1/12 नाही मित्रांनो 1/6 राज्यपाल. कळतंय? चुकीचा पर्याय ई. ओके, पुढील चूक विधाने कोणती? विधानसभेत बघा ह्याच्यावर मी महागच तुम्हाला शिकवलंय. विधानसभेत प्रथम मांडलेले किंवा विधान परिषदेने पारित करून, बघा मी याच्यावर महाग घेतलाय. बघा विधानसभेत प्रथम मांडलेले किंवा विधान परिषदेने पारित करून विधानसभेकडे पाठवलेले विधेयक विदर्शनाच्या व्यापक. मित्रांनो बघा नीट आहे का, विधानसभेत प्रथम मांडलेले किंवा विधान परिषदेने पारित करून विधानसभेकडे पाठवलेले विधेयक विधानसभेच्या विसर्जनानंतर रद्द होत नाही. होत कसं नाही मित्रांनो? विधेयक चूक विचारलाय, चूक. हे विधेयक व्यपगत होतं. व्यपगत होतं हे विधानसभेने कृती न केलेले, आता हे व्यपगत होणार नाही. परंतु विधान परिषदेत प्रलंबित विधेयक विधानसभेच्या विसर्जन व्यपगत होते. वितरण व्यपगत होत नाही. हे दोन्ही सभागृहांनी पारित केलेली, बघा दोन्ही सभागृहांनी पारित केलेली विधेयक जात नाहीत. परंतु राज्यपालाच्या कृतीसाठी प्रलंबित विधेयक व्यपगत होतात म्हटलं मित्रांनो, होत नाहीत. हे लक्षात ठेवा. दोन्ही सभागृहांनी पारित केलेली मात्र राष्ट्रपतींनी विधानमंडळाला काही पुनर्विचार पाठवलेली विधेयक विधानसभेच्या विसर्जनानंतर व्यपगत होत नाहीत. हे होत नाहीत. कळतंय? हे तर अ आणि ड सॉरी, अ पण चुकलाय, ब पण चुकलाय, क पण चुकलाय, ड फक्त बरोबर आहे. ओके, हे चुकीचं आहे. चुकीची विचारी अ ब क. मी तुम्हाला लोकसभा आणि विधानसभेचा चार्ट सुरुवातीलाच घेतलाय. ओके, राज्य विधिमंडळातील कलमासंदर्भात ओके 175, 176, 177. बघा हे राज्यपालां सभागृहांना संदेश पाठवण्याचा राज्यपालाचा अधिकार, राज्यपालाचे विशेष अभिभाषण, मंत्री व महाधिवक्ता घेतलंय मी, मागच घेतलंय. ओके, चुकीचं एकही कलम नाही, मी मागच घेतलंय हे सगळं. राज्य विधिमंडळाची पीठासन अधिकारी यांच्याबद्दल योग्य विधानाचा पर्याय निवडा. मित्रांनो जे पीठासन अधिकारी आहेत त्या पीठासन अधिकाऱ्यांच्या बाबतीत त्या ठिकाणी कलम विचारलंय. बघा कलम 178 ते 187 दरम्यान त्यांच्या बाबतीत तरतूद आहेत. मित्रांनो पहिल्यांदा विधानसभा येतं, नंतर विधान परिषद येतं. 178 ते 181 हे विधानसभेच्या पीठासन अधिकाऱ्याबद्दल तरतूद आहे. त्यानंतर मित्रांनो 182 ते 185 ओके 186 आणि 187 दोघांची कॉमन कलम आहेत. वेतन भत्ते, सचिवालय वगैरे ती वेगळी कलम आहेत. ओके, तर हे बायफर्गेशन लक्षात ठेवा. राज्यघटनेत विधानसभा अध्यक्ष उपाध्यक्ष यांच्या बाबतीत कोणतीही पात्रता नाही. 100% बरोबर आहे. मी सांगितलं फक्त सभागृहाचे काय असावेत, सदस्य असावेत, एवढंच पुरेसं असतं. विधान परिषद अध्यक्ष उपाध्यक्ष यांचा दर्जा उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशा बरोबरच आहे, 14वा सगळ्याच.
चारही पीठासीन अधिकाऱ्यांचा दर्जा हायकोर्टाच्या मुख्य न्यायाधीशांचा आहे, हे लक्षात ठेवा. 14वाचा आहे. घटनेमध्ये विधानसभा किंवा विधान परिषद पीठासीन अधिकारी यांच्या गैरहजेरीमध्ये पॅनेलची तरतूद दिली. बघा, जेव्हा जेव्हा विधानसभेचे विधान, आता बघा हे इथं बघा तुम्हाला सांगतो, विधानसभा किंवा विधान परिषद यांचे सभापती किंवा अध्यक्ष हे जेव्हा गैरहजर असतील तेव्हा दोन्ही ठिकाणचे उपाध्यक्ष किंवा उपसभापती हे काम करतात. पण हे पण गैरहजर असतील, बघा हे गैरहजेरीतलं चाललंय, हे पण गैरहजर असतील तर मग मित्रांनो विधानसभेच्या बाबतीत 4 लोकांचा पॅनल आहे, विधान परिषदेच्या बाबतीत 4 लोकांचा पॅनल आहे. तर ह्या पॅनल पैकी एक व्यक्ती त्या ठिकाणी सभापती बनतो. पॅनल मधली लोक गैरहजर असतील तर संबंधित सभागृह त्या ठिकाणी त्यांच्या पीठासीन अधिकाऱ्याची नेमणूक करतं. पण जेव्हा ही पद गैरहजर असतात तेव्हा मात्र मित्रांनो त्या ठिकाणी राज्यपालांना अधिकार मिळतात, हे लक्षात ठेवा. मी सुरुवातीलाच हे क्लिअर केलेलं आहे, 182 मध्ये पॅनल आहे. मी सुरुवातीलाच भारतीय संविधानाचा कलम 181 मध्ये पद बघा, 180 मध्ये पद रिक्त होणं आहे, 181 मध्ये पद रिक्त होण्याच्या पॉवर्स आहेत आणि 182 मध्ये पॅनेलची तरतूद आहे. नीट कलम इकडे तिकडे झाले असतील पण ह्या गोष्टी लक्षात ठेवा. मी सुरुवातीलाच ह्याच्यावर बोललेलो आहे. ओके, पॅनेल असतं मित्रांनो. बघा, पण पॅनेल हे गैरहजेरीत असतं. जेव्हा पद रिक्त असतील तेव्हा राज्यपालांकडे अधिकार जातो. सगळंच बरोबर असणार या ठिकाणी, सगळंच बरोबर आहे. ओके, हे लक्षात ठेवा. ओके, राज्य विधिमंडळाचे विशेष अधिकार मित्रांनो कलम 194 विशेष अधिकार विधानसभा विधान परिषदेना असतात, सदस्य समित्यांना असतात, राज्याचे मंत्री महाधिवक्ता असतात, राज्यपालाला नसतात कारण त्यांना 361 कलमान्वये स्वतंत्र विशेष अधिकार दिलेत. कळतंय? विशेष अधिकार 2 प्रकारचे असतात, सामूहिक, वैयक्तिक. वैयक्तिक विशेष अधिकाराच्या बाबतीत पार्लमेंटमध्ये आपण सुरुवातीलाच एक प्रश्न बनवलाय, त्या प्रश्नाच्या अनुषंगाने परत सगळा आजूबाजूचा कंटेंट लक्षात ठेवा. ओके, उत्तर अ ब क 1 नंबरचा पर्याय. 32 राज्य विधिमंडळामध्ये सामान्य विधेयक पारित करण्यासंदर्भात विधानसभेचा अंतिम अधिकार बहाल करण्यात आले. 197 कलम. कारण मित्रांनो राज्यामध्ये जर दोन्ही सभागृहामध्ये मतभेद निर्माण झाले तर मित्रांनो संयुक्त बैठकीची तरतूद नाही, संयुक्त बैठकीची तरतूद नाही. मग काय होतं, समजा विधानसभा विधेयक पारित करते, सामान्य विधेयक काय करते, पारित करते आणि विधान परिषदेकडे पाठवते. मित्रांनो विधान परिषदेने जर त्याला मान्यता दिली तर ते राज्यपालाकडे जातं. पण जर विधान परिषदेनं प्रलंबित ठेवलं किती काळ, 3 महिना, तर काय होतं, तर हा 3 महिना संपल्यानंतर विधानसभा विधेयक पुन्हा पारित करते, पुन्हा ते विधान परिषदेकडे पाठवते. मित्रांनो विधान परिषद संमती देऊ शकते, संमती दिली तर विधेयक त्या ठिकाणी राज्यपालांकडे जातं. विधान परिषद ते विधेयक फेटाळू शकते किंवा विधान परिषद ते विधेयक 1 महिना प्रलंबित ठेवते. कळतंय? 1 महिना संपल्यानंतर ते विधेयक विधानसभेनं जसं पारित केलं होतं तसंच पारित होतं. म्हणजे सामान्य विधेयक जेव्हा पहिल्यांदा विधान परिषदेकडे येते तेव्हा विधान परिषद 3 महिने प्रलंबित ठेवते. हे 3 महिने संपल्यानंतर विधानसभा पुन्हा पारित करून पाठवते. पुन्हा विधान परिषदेकडे जेव्हा विधेयक येतं तेव्हा विधान परिषद 1 महिना प्रलंबित ठेवू शकते. आणि मित्रांनो हा 1 महिना संपल्यानंतर काय म्हणतो मी, हा 1 महिना संपल्यानंतर विधानसभेनं जसं पारित केलं होतं तसंच हे विधेयक काय होऊन जातं, पारित होऊन जातं. हे लक्षात ठेवा मित्रांनो. 197 196 कलम काय सांगतं, 196 कलम सांगतं विधेयक सभागृहात मांडणं. 198 धन विधेयकाची प्रोसिजर सांगतं. 199 धन विधेयकाची व्याख्या सांगतं. सगळं व्यवस्थित पद्धतीने बघून ठेवा. मी पुढच्या ज्या काही कॉम्प्रिहेन्सिव्ह टेस्ट असतील त्याच्यामध्ये राहिलेले अजून क्वेश्चन कव्हर करेल. राज्यपाल राज्य विधिमंडळाची कोणती विधेयक राष्ट्रपतीच्या विचारात राखून ठेवतात. कलम 290 राज्यपालाकडे जे 4 पर्याय असतात त्यातला 4था पर्याय विधेयक राष्ट्रपतीच्या विचारात राखून ठेवणं. पण कधी, जर विधेयक उच्च न्यायालयाच्या अधिकार क्षेत्रात घट घडवून आणणार असेल, राष्ट्रहिताच्या विरोधात असेल, 100% बरोबर आहे. हायकोर्टाच्या बाबतीतलं विधेयक हे कंपल्सरी असतं, ठेवावंच लागतं. अयोग्य पर्याय विचारलाय. विधेयक मार्गदर्शक तत्व मूलभूत हक्काच्या विरोधात असेल तर इथं मित्रांनो फक्त मार्गदर्शक तत्वाच्या विरोधात असेल तरच ठेवतात. मूलभूत हक्काच्या विरोधात असेल तर ठेवत नाहीत. विधेयक राष्ट्रीय दृष्ट्या महत्वाचं असेल तर ठेवतात. ओके मित्रांनो, इथं 2 नंबरचा पर्याय चुकलाय. कारण इथं मूलभूत हक्काच्या बाबतीतली विधेयक या बाबतीत राज्यपालाला पावर नाहीत. अजून इथं बघा कलम 31 संपत्तीच्या अनिवार्य संपादनाच्या संदर्भात विधेयक असेल तर तरी ठेवतात. ओके, हे लक्षात ठेवा. ओके, पुढील विधाने अभ्यासून योग्य विधानाचा पर्याय निवडा. मित्रांनो बघा विधानसभा आणि विधान परिषदेच्या अधिकार क्षेत्राच्या बाबतीत मी तर कंपॅरिझन केले. वित्तीय विधेयक फर्स्ट हे प्रथम केवळ विधानसभेतच मांडलं जातं, 100% बरोबर आहे. कलम 207 सब क्लॉज 1 आणि 207 सब क्लॉज 3 अन्वये सेकंड जे विधेयक आहे ते कुठल्याही सभागृहात तुम्ही मांडू शकता. हे विधेयक सभागृहात मांडायचं असेल तर राज्यपालांची पूर्वसंमती लागते. विधान परिषद विधेयक
धनविधेयक केवळ 14 दिवस पार्लमेंट होऊ शकते, बरोबर आहे. मंत्रिमंडळ सामूहिकरित्या केवळ विधानसभेलाच उत्तर असेल, हे बरोबर आहे. मंत्रिमंडळाविरुद्ध अविश्वास प्रस्ताव केवळ विधानसभा पारित करू शकते, हे बरोबर आहे. सगळंच बरोबर आहे मित्रांनो. 35 नंबर बघा, 2002 पासून हा विधानसभेचा तर हा विधान परिषदेचा वर्धापन दिन म्हणून फॉलो केला जातो. मित्रांनो 19 जुलै हा विधान सभेचा तर 20 जुलै हा विधान परिषदेचा वर्धापन दिन हे केला जातो. मित्रांनो विधानसभेची पहिली बैठक 19 जुलै 1937 रोजी भरली होती आणि विधान परिषदेची पहिली बैठक मित्रांनो 20 जुलै 1937 रोजी भरली होती. म्हणून हे जे दिवस आहेत हे दिवस 2002 पासून त्यांचे वर्धापन दिन म्हणून सेलिब्रेट केले जातात. हे लक्षात ठेवा. 1935च्या कायद्यानं 1937 मध्ये प्रांतांमध्ये प्रांतिक विधिमंडळ आले, त्यातलंच एक विधानसभा आणि त्यातलंच एक काय रे विधान परिषद, हे लक्षात ठेवा. ओके 1937 पासून 1937 पासून जर तुम्हाला असा प्रश्न विचारला विधानसभेला 50 वर्ष कधी पूर्ण झाली, विधान परिषदेला 50 वर्ष कधी पूर्ण झाली, 70 वर्ष कधी पूर्ण झाली, 75 वर्ष पूर्ण कधी झाली, 80 वर्ष कधी पूर्ण झाली, 85 वर्ष कधी पूर्ण झाली, तर तो आकडा 37 मध्ये टाकून मोजायचा. 37 मध्ये टाकून मोजायचा, 37 पासून मोजायचा, मग तुम्हाला उत्तर मिळेल. नाहीतर 1 मे 1960 पासून मोजताल, 60 पासून नाही, 1935च्या कायद्यापासून मोजायचं. 1937 ला यांची सुरुवात झाली होती, तिथून मोजायचं. कळतंय मित्रांनो. 19 जुलै आणि 20 जुलै ह्याचं काय मित्रांनो उत्तर आहे हे लक्षात ठेवा. मित्रांनो बराच वेळ चालू आहे लेक्चर, बराच वेळ लेक्चर त्या ठिकाणी मित्रांनो चालू आहे. ओके मित्रांनो इथं जे काही आपले ह्याचे प्रश्न आहेत, कशाचे प्रश्न आहेत आपले, याचे प्रश्न आहेत कशाचे म्हणतो मी आपल्या याचे जे प्रश्न आहेत पॉलिटीचे संपले. आता पुढचे करंटचे प्रश्न इथून चालू होतात मित्रांनो. करंटचे सगळे प्रश्न आपण घेऊयात, काही अडचण नाही. मला वाटतं थोडे करंटचं माझं डिस्कशन बाकी आहे, तर ते मी तुम्हाला उपलब्ध करून देईल मित्रांनो. ओके अजून 2 गोष्टी बघा. आता ही 6वी टेस्ट झाली, पुढच्या टेस्टचे अपडेट कसे आहेत, पुढच्या टेस्टचे अपडेट कसे आहेत मित्रांनो बघा. ही पुढच्या टेस्टचे अपडेट बघा. आता 6वी टेस्ट झाली. ओके 1 2 3 4 5 6 टेस्ट कंप्लीट झाल्या. आता 7वी टेस्ट लोडिंग आहे. न्यायव्यवस्था आणि क्रीडा घडामोडीवरती आहे 7वी टेस्ट. 7वी टेस्ट ओके 7वी टेस्ट आज होती 21 तारखेला. ओके पण ती मी जरा थोडं मला प्रॉब्लेम टायपिंगला प्रॉब्लेम आला, तर उद्या अपलोड होईल. 21ची 22 ला अपलोड होईल, 24ची 24 लाच अपलोड होईल, 27ची 27 ला. हे बाकीच्या टेस्ट आहेत वेळेनुसारच होतील. तर ह्या पुढच्या टेस्ट 8 9 10 11 12 13 14 या पुढच्या टेस्ट पण बघून घ्या मित्रांनो. ओके अजून बघा 8 9 10 अजून महत्वाच्या 3 टेस्ट आहेत. परत कॉम्प्रिहेन्सिव्ह टेस्ट आपल्या सुरू होतात. मुद्दा मी 50-50 चे पॅटर्न ठेवलेत जेणेकरून आपल्याला व्यवस्थित घेता यावं. मित्रांनो तुमच्यातल्या कोणाला वन डे रिव्हिजन बॅच करायची असेल तरी पण तुम्ही वन डे रिव्हिजन बॅच करू शकता. आपल्या वन डे रिव्हिजन बॅचच्या बाबतीमध्ये आपण येत्या 25 मे 2026 सोमवारी वन डे बॅच आपण घेतोय सकाळी 7 वाजल्यापासून. ऑनलाईन पण आहे, ऑफलाईन पण आहे. राज्यसेवेच्या विद्यार्थ्यांना पण सांगा, तुमच्यासाठी पण सर त्या ठिकाणी काम करणार आहे त्याच्यामध्ये. ओके तर त्या ठिकाणी 95 11 65 28 56 वरती संपर्क करा. वन डे बॅच बद्दल तुम्हाला सविस्तर माहिती त्या ठिकाणी मित्रांनो भेटून जाईल. मित्रांनो थांबतोय मी या ठिकाणी. ओके व्यवस्थित पद्धतीने सगळं काही छानपैकी मी या ठिकाणी घेण्याचा प्रयत्न केलेला आहे. सगळ्या गोष्टी मी त्या ठिकाणी देण्याचा प्रयत्न केलाय. भेटूयात मित्रांनो अशाच पद्धतीने. व्यवस्थित पद्धतीने तुम्ही रिस्पॉन्स देताय त्याबद्दल तुमचे मनापासून आभार. पुढच्या टेस्टसाठी व्यवस्थित पद्धतीने आपली तयारी करून ठेवा. आपल्या मित्रांना आपल्या ऍक्टिव्हिटी बद्दल सांगत राहा. जय हिंद, जय महाराष्ट्र, शुभरात्री मित्रांनो. चलो बाय बाय, टेक केअर.